तुम्ही संसार सोडणं वेगळं आणि तुमचा संसार सुटणं वेगळं, दोन प्रकारचा संन्यास आहे. एक संन्यास आहे विधीचा संन्यास, म्हणजे विधीपूर्वक ठराव पास करायचा आणि जायचं साधू संतांकडं आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांनी विधिवत भगवे वस्त्र घालायचे आणि मग जानवं काढून टाकायचं, शेंडी कापून टाकायची, चमन करून टाकायची, डायरेक्ट मुंडन त्याला म्हणायचं. आणि अशा पद्धतीनं मग संन्यास दीक्षा घ्यायची. त्याला विरजा होम म्हणतात. यज्ञ करायचा आणि होम करायचं, सगळं संपून टाकायचं, स्वतःचं पिंडदान स्वतःच करायचं. याला त्यांनी संन्यास दीक्षा म्हणतात. हा कोणता संन्यास झाला? विधीचा संन्यास झाला. हा विचारपूर्वक त्यांनी सोडलेला संसार. आणि दुसरा संन्यास आहे त्यांनी महाराज प्रेम संन्यास. भगवंतावर प्रेम जडावं आणि त्या प्रेमाच्या छंदामध्ये त्यांनी महाराज सगळा संसार विसरूनच जावा. तो सोडणं वेगळं आणि विसरणं वेगळं, हा महत्त्वाचा विचार आहे. साधू संतांनी सोडला नाही, विसरला. ज्याच्या पोटामध्ये भगवंताविषयीचं प्रेम आहे असे ऐकणारे जर समोर येऊन बसले तर सांगायला फार समाधान वाटतं. महाराज, माझी आई रोज मला लाडू खाऊ घालते, लड्डू गोपाल. माझी आई मला रोज माखन मिश्री खाऊ घालते, एकच दिवस मोबदला मागत नाही. आणि तू कशी काय मला मोबदला मागते? हाची नेमाता न फेरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. घररिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. बळेयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका म्हणे. घररिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. विठोबा हरी. हाची नेमाता न फेरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. घररिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतकरणाचा अधिष्ठान असणारे माऊली तुकोबाराय यांचा 3 चरणांचा व्याभिचारणीपर प्रकरणातील अशा पद्धतीचा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबाराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संता दिया माता चरणा, श्री संता दिया माता चरणावरी, श्री संता दिया माता चरणावरी. साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळावता, विश्रांती पावलो सांभाळावता, विश्रांती पावलो सांभाळावता, पावलो सांभाळावता. वाढले अंतरी प्रेम सुख, प्रेम सुख, वाढले अंतरी प्रेम सुख. वचन ऐका कमलापती, माझी रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी. आपणा सवी जवळी, वचन ऐका कमलावरी, माझे रंकाची विनंती, कर जोडितो कथे काळी. आपणा सवी जवळी. श्री संतांच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. हाची नेमाता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. घररिघी झाले पट्टराणी बळे, वरिले सावळे परब्रह्म. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी संपन्न होत असणारा आपला हा 5 दिवसांचा भगवत चिंतनाचा सोहळा, त्यात असणारी ही काल्याची म्हणजे प्रसादाची असणारी भगवंताची कीर्तनरूपी सेवा, ही अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेनं, त्याच्या दयेनं या सर्व संयोजक मंडळींच्या माध्यमातून आमच्या वाटेला आलेले आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे. महाराजांनी सुचवलेला अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबाराय एका व्याभिचारणी असणाऱ्या स्त्रीचं वर्णन करून सांगतात.
एक गोपी की जिला भगवंताचा छंद लागला, भगवान कळाला, तो कळाला म्हणून त्याला मिळवण्याकरिता अट्टहास केला आणि सर्वस्व त्याने भगवंताला प्राप्त करून घेण्याकरिता जे काही करावं लागतं ते सगळं काही केलं आणि ते करून तिनं भगवत स्वरूपाची प्राप्ती करून घेतली आणि त्याच्याशी एकरूप झाले. नियमच करून टाकला, आता परत मागे फिरायचं नाही. हाची नियम आता न फिरे माघारी, आता परत मागे फिरायचं नाही. बैसले शेजारी गोविंदाच्या शेजारीत जाऊन बसले. कसं काय तुला बसता आलं गोविंदाच्या शेजारी? ती म्हणली घररिघी झाले. घररिघी म्हणजे बळच त्याच्या घरात घुसले आणि पट्टर आणि बळे. घररिघी झाले पट्टर आणि बळे. घररिघी व्हायला बळ लावावं लागलं आणि पट्टरानी व्हायला पण बळ लावावं लागलं. घररिघी होण्याकरिता बळ लावावं लागलं लोकांना तोडायसाठी आणि पट्टरानी व्हायला बळ लावावं लागलं त्याचं मन जिंकायसाठी. महत्त्वाचा विचार आहे. म्हणून अशा पद्धतीनं मी त्याची झालेली आहे. मग तुला काहीच वाटत नाही का? तू सगळं लोक त्याने बाजूला केले आणि भगवंताची पट्टरानी झालीस. ती म्हणले आता मला भय नाही आणि काही चिंता नाही. बळीयाचा अंगसंग झाला, आता मला बलवान असणाऱ्या भगवंताचा अंगसंग झाला आणि कोणत्याच प्रकारचं भय राहिलं नाही आणि कोणत्याही प्रकारची चिंता राहिली नाही. म्हणून तर मी त्याच्याशी एकरूप झाले. असा भाव ती गोपी या ठिकाणी वर्णन करून सांगते. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा रखुमाई गोपाळ 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 रखुमाई गोपाळ 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 रखुमाई गोपाळ 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 रखुमाई गोपाळ 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 रखुमाई गोपाळ 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 हाची नेमाता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. घररिघी झाले पट्टरानी बळे, वरिले सावळे परब्रह्म. प्रस्तुत 4-5 दिवसांचा हा सोहळा, त्यातलं हे काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणलं की भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे गुणानुवाद आणि वर्णन करून सांगत जावेत. ते जीवाला समाधान प्राप्त करून देतात. समाधानाचं साधन तेच आहे महाराज. म्हणून मागच्या वेळेला इथं जो अभंग झाला होता, दीन आणि दुर्बळाशी सुखराशी हरिकथा, तारू भवसागरीचे उच्च नीचे अधिकारी. म्हणून ही भगवंताची कथाच खऱ्या अर्थानं आणि दीन दुर्बळांना तारणारी आहे, जी समाधानापर्यंत नेणारी आहे. जीवाला सुखाच्या अपेक्षा आहे इथपर्यंत ठीक आहे, निवळ सुखावर त्याला जमत नाही, त्याला समाधानी झालं पाहिजे, हा महत्त्वाचा विचार आहे. मग सुख तर त्यांनी प्रपंचातही लोकांना वाटतं नाही, मुळात त्याच्यात पण प्रपंचात वाटतं, त्याच्यातही लोक स्वतःला सुखी समजतात. पण तेवढ्यानं समाधान होत नाही ना महाराज. बायको केल्यानं जर फक्त समाधान झालं असतं तर मग पोरं व्हायची अपेक्षाच केली नसती. झाली बायको झाली, झालं समाधान. बायको केल्यानंतर पोरं व्हावे वाटतात म्हणजे समाधान नाही ना, पुढचा मुद्दा आहे. मग झाले पोरं, मग पोरं झाल्यावर समाधान मानावं, मग तेवढं कसं काय थांबल? त्याला अजून पोरं मोठे झाले पाहिजे, पोराने नाव लौकिक केलं पाहिजे आणि मग त्याच्याकरिता त्याचा अट्टहास असतो. नुसतं पोरगं झाल्याने समाधान झालं असतं बस, त्याचा सगळा पूर्ण विराम. आता काही काम नाही राहिलं. मग ते पोरांचे लग्न कार्य करायचे, सून घरात आली पाहिजे, त्याच्याशिवाय कसं समाधान होईल? मग आली सून घरात, मग झालं समाधान, तेवढंच होईल का? मग त्याला पुढं त्याचा वंशवेल वाढला पाहिजे. समाधान सुख मिळेल, समाधान नाही मिळायचं. मग समाधानाकरिता काय साधन आहे? समाधानाकरिता एकच साधना, भगवंताचं नामस्मरण करा आणि भगवंताची कथा करा. मी सांगतो असं नाही, महाराज सांगतात. तिने सदा चेता समाधान, तिने सदा समाधान, तिने सदा चेता समाधान, तिने सदा चेता. सदा नाम घोष करू हरी कथा, तिने सदा चेता समाधान, तिने
सदा शब्द दोन्हीकडे लावायचा. सदा नाम घोष करा, समाधान प्राप्त होईल. आणि सदा हरिकथा करा, समाधान प्राप्त होईल. भगवंताची गुणानुवाद गा, समाधान प्राप्त होईल. तुम्ही त्याची गुणानुवाद गावेत याच्याकरिता तर त्यानं लीला करून ठेवल्यात महाराज, की येणं केनं प्रकारणं त्या सगळ्या लीला तुम्ही डोळ्यासमोर आणाल आणि ते आणून त्याचं वर्णन करणार, त्याची वाखाणणी कराल आणि मग ती वाखाणणी, ते वर्णनच तुम्हाला समाधान प्राप्त करून देईल. फार गोड आहे महाराज ते. त्याच्याकरिता साधू संतांना जन्म गोड लागतो. तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, म्हणून त्याच्याकरिता जन्माला येण्याचा अट्टहास आहे की मला हे समाधान प्राप्त करून घ्यायचं. पण भगवंताची कथाच समाधान देते, भगवंताचं चरित्र समाधान देतं. त्याच्यासारखं आपण करू शकत नाहीत महाराज. करण्याचा प्रयत्न केला तरी करता यायचं नाही. त्यानं डोंगर उचलला, आपल्याला काय उचलता येईल? आपल्याला कोणी उचलता येत नाही. तुमचे कोणी नोचलवे, तुमचे कोणी नोचलवे, तुमचे कोणी नोचलवे, तुमचे कोणी नोचलवे, उचलीली सबळे मेली, उचलीली सोकरे मेली, निळोबराय म्हणतात, देवे उचलली स्वबळे मेदिनी. स्वतःच्या बळानं पृथ्वी देवानं उचलली. तुमच्याने गोणी उचलवे, तुमच्याच्यानं गोणी उचलली जात नाही. त्याच्यासारखं काय करणार होता? पण त्याच्यासारखं आपल्याला काहीच करता येत नाही. मग त्याच्यासारखं करायचं म्हणून चरित्र त्याने ऐकायचं आणि सांगायचं नाही. हे चरित्र त्याच्यासारखं करण्याकरिता नाही, हे चरित्र निवळ समाधानाकरिताच आहे महाराज. ते ऐकल्यानं तुम्हाला समाधान प्राप्त होईल. तुमच्या अंतःकरणामध्ये त्याच्याविषयीचं प्रेम प्रगट होईल. असं नाही प्रेम सहजासहजी प्रगट व्हायचं. एखाद्या माणसाचा महिमा तुम्हाला माहीत झाला, त्याच्यातले सद्गुण तुम्हाला कळाले, त्याचा स्वभाव तुम्हाला कळाला की मग तुम्हाला त्याच्याविषयी प्रेम निर्माण होतं. असं नाही प्रेम तयार होत. भगवती लक्ष्मी भगवंतावर प्रेम करणारीच आहे महाराज. पण तिचा अवतार झालेला रुक्मिणी मातेच्या रूपाने, आणि ती कौंडण्यपुरात राहत होती. भीष्मक राजाची कन्या होऊन आली. मग तिचा विवाह जुळला महाराज शिशुपालाबरोबर. सगळं काही झालं. तिथीसुद्धा निघाली विवाहाची. तोपर्यंत काहीच नव्हतं. नारदजी महाराज आले आणि नारदांनी भगवंताचे गुण सांगितले, नारदांनी भगवंताच्या लीला सांगितल्या, नारदांनी भगवंताचा स्वभाव सांगितला, नारदांनी भगवंताचं सौंदर्य सांगितलं. हे ऐकलं महाराज. तिनं कबुली दिली, ती मी ऐकलं. आणि ऐकल्यामुळं तिच्या मनात भगवंताविषयी दृढ भाव निर्माण झाला. आणि मग म्हटली, शिशुपाला नवरा नवरी मी आणि श्रीकृष्ण नवरा नवरी मी. ती पत्रात लिहिते, अरे हे श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतांते निर्विश्य कर्ण विवरेर हरतोंगतापम रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थ लाभम त्वयच्युता विशती चित्तम पत्रपम मे. त्या पत्रात लिहिते ती, श्रुत्वा गुणान, ऐकलेत ना गुण तुमचे देवा, तुम्ही काय आहात, भुवन सुंदर आहात, तुमच्याविषयीचा महिमा मी ऐकला आणि म्हणून मी मनात असा निर्णय केला की आता तुम्हीच पाहिजेत. लक्षात येतं तुमच्या? मग तुम्हाला सगळ्यांना वाटलं पाहिजे ना, देवच आपला झाला पाहिजे. कधी वाटेल? जसा रुक्मिणीनं भगवंताचा महिमा ऐकला आणि ऐकून तिच्या मनात भाव निर्माण झाला की हाच पाहिजे. हीच प्रोसेस आहे. मग आपल्याला सुद्धा त्यांनी देवच पाहिजे असं कधी वाटेल? जेव्हा आपण त्याच्याविषयी ऐकू महाराज. तो कसा आहे? जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण गायन गुण तयाचे. तो कसा आहे? तो जगाचं जीवन आहे. हा महत्वाचा विचार आहे. तो हा भिवरेच्या तिरी कट धरोनिया करी पावले समची शाजरी. मग किती सुंदर त्यांनी विटेवर उभा आहे. म्हणून त्या परमात्म्याचे गुणानुवाद ऐकले आणि मग त्यांनी महाराज मनामध्ये भाव निर्माण झाला, तोच पाहिजे. पण आपल्याही मनामध्ये निर्माण झाला पाहिजे भाव, तोच पाहिजे. पण कधी होईल? जेव्हा तुम्ही ऐकाल,
भागवतामध्ये उद्धरून जाण्याचं साधन श्री शुकदेवजी महाराजांनी राजा परीक्षितीला सांगितलं. राजा, तुला जर लवकरात लवकर उद्धरून जायचं असेल तर 3 गोष्टी सांगतो त्या कर. अरे श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यस्यता भयम, 3 गोष्टी सांगितल्या. तस्मात् भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरी श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यस्यता भयम, 3 गोष्टी आहेत. तस्मात् भारत सर्वात्मा, सगळ्या जगाचा मालक असणारा तो भारत, तो जगाचा मालक परमात्मा, त्याच्याविषयी ऐक. श्रोतव्य कीर्तितव्य, त्याची कीर्ती लोकांच्या समोर सांग. आणि स्मर्तव्य, त्याचं स्मरण कर, म्हणजे तो परमात्मा तुला भेटेल. मग आपल्याला जर परमात्मा प्राप्त करून घ्यायचं असले तर आपण काय केलं पाहिजे? त्याच्याविषयी ऐकलं पाहिजे. हे ऐकण्याकरताच कीर्तन आहे. त्याच्याविषयी ऐका. आणि फक्त ऐकायचं असं नाही, त्याच्याविषयीच सांगा. तुम्हाला जेव्हा जेव्हा बोलायचा प्रसंग येईल त्याच्याच विषयी बोलत राहा. आणि ह्या 2 गोष्टी करताना, ऐकताना पण आणि बोलताना पण. आता मी त्याच्याविषयी सांगतो ना तुमच्यासमोर, मग मी त्याच्याविषयी सांगतो, तुम्ही त्याचं स्मरण करा. कोणाविषयी सांगतोय? कृष्णाविषयी सांगतो, तुम्ही त्याचं स्मरण करा. आणि मी सुद्धा तुमच्यासमोर सांगतोय ना, मग मी सांगताना काय करायचं? त्याचं स्मरण करायचं. पण मी सांगताना स्मरण करायचं, तुम्ही ऐकताना स्मरण करायचं. स्मरण महत्त्वाचा मुद्दा आहे. असं स्मरण तुम्हाला त्याचं होईल आणि त्याच्याशी एकरूप होण्याची उर्मी अंतःकरणात निर्माण होईल. असे अनेक महापुरुषांना झाली. तो परमात्मा हवासा वाटायला लागला. जगातलं सगळं त्यांनी महाराज वैभव नगण्य वाटायला लागलं. आणि तो परमात्माच त्यांनी आपलासा करून घेण्याची उत्कट भावना अंतःकरणात निर्माण झाली. भावच प्रगट झाला, देवच पाहिजे. आता देवा वाचून त्यांनी महाराज चैन पडत नाही. कसा ग बाई हरिविन धीर धरू, अशी अवस्था निर्माण व्हायला पाहिजे. आता काय करू? तो हरीच मला पाहिजे. त्याच्या वाचून त्यांनी महाराज मला काहीच नाही पाहिजे. तो भगवान भेटून ज्या वेळेला निघून गेला त्यावेळी गोपिकांची अवस्था वर्णन करून सांगताना त्यांनी महाराज ज्ञानोबराय म्हणतात, कृष्ण वेधियेली विरहिणी बोले, चंद्रमा करीतो बारा गे माय, न लगे चंदनो न लगे बिंझनु वारा, हरिविन शून्य शेजारू गे माय. काहीच नाही राहिलं. हरी वाचून सगळं शून्य झालं. तो हरीच फक्त आवडायला लागला. त्या हरी वाचून आता काहीच नको अशी अवस्था चित्ताची निर्माण झाली. ही अवस्था या श्रवणानं, या कीर्तनानं, या स्मरणानं त्यांनी होईल महाराज. या स्थितीपर्यंत त्यांनी गेलं पाहिजे. आणि मग तो परमात्मा आपला स्वीकार करेल. असा सहजासहजी स्वीकार करायचा नाही. म्हणजे ज्या लोकांना त्यांनी महाराज अशी अवस्था निर्माण झाली की आता देवच पाहिजे, त्याच्या वाचून काहीच नाही पाहिजे, जीवाची तळमळ व्हायला लागली, मग तो परमात्मा त्यांना भेटला सुद्धा महाराज. अशी अवस्था झाली की भेटतोच. जीव जाण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली की मग देव येतो. फार हाडेझाडे घेतो महाराज, सहजासहजी येत नाही. आपलं फार आयटीत चाललेलं आहे. आपण मस्त आहोत, आपण हरिभक्तीपरायण आहोत आणि आपल्याला देव पण पाहिजे. आपल्याला त्यांनी महाराज फार चांगलं टेचित पाहिजे महाराज. फार महत्त्वाचा विचार आहे. आपलं खाणं पिणं राहणं कपडे लत्ते आपले सगळे एकदम टकाटक असले पाहिजेत. आणि मग आपण हरिभक्तीपरायण भगवंताची भक्ती करण्याकरता तयार असतो. पण हे पण पाहिजे आणि ते पण पाहिजे. ह्या दोन्ही पण गोष्टी एका ज्ञानात राहायच्या नाहीत. सगळ्यात महत्त्वाचा विचार आहे. तुम्हाला तो पाहिजे, मग या सगळ्या गोष्टी नगण्य झाल्या पाहिजे. असलं काय नसलं काय. मग उन्हात उभं होतं की नाही, मला काय नव्हतं वाटत त्याचं. पण तुम्हाला ठीक आहे, सगळ्यांचीच भावना आहे. आता मला पण वाटलं की ते उन्हात आहेत म्हणून ते वाटतं सगळ्यांना. पण कीर्तन सुरू झालं आणि ते ध्यानात पण नाही माझ्या की ऊन लागतं आहे म्हणून. तुम्ही ध्यानात आणून दिल्यावर माझ्या लक्षात आलं की आपण उन्हात उभे आहोत म्हणून. म्हणजे मला काय महत्त्वाचं आहे इथं, माझा कन्हैया महत्त्वाचा आहे, मला तो सांगायचा आहे. ती मला घरी या म्हणत होती हे कीर्तनाच्या आधी. पण माझा जीव लागला की कीर्तनाला वेळेत पोहोचलं पाहिजे. 10 वाजून 15 मिनिटांना मी इथं बरोबर आलो. 15 मिनटं उशीर आलो तरी जीव कासा विसवायला लागला. कीर्तन जास्त महत्त्वाचं वाटलं. म्हणून तेच महत्त्वाचं वाटलं पाहिजे. भगवानच महत्त्वाचं वाटलं पाहिजे. त्याच्या वाचून काहीच महत्त्वाचं नाही वाटलं पाहिजे. अशी अवस्था चित्ताची व्हावी. आणि ती म्हणजे मी फारशा आजू काय असं नाही मला सांगायचं, पण मला उदाहरण म्हणून सांगितलं मी तुम्हाला की आपला जीव त्याच्याकरता तळमळला पाहिजे. अशी अवस्था आपल्याला तयार झाली पाहिजे. आणि मग ती अवस्था भगवंताकडे नोंदली जाते महाराज. आणि ती नोंदली की तो परमात्मा आपली दखल घेतो. आणि मग त्याने महाराज तो त्याच्या कृपेचा वर्षाव करतो. आणि मग तो बरोबर त्या पद्धतीची दृष्टी प्राप्त करून देतो. म्हणून त्याने महाराज तुम्ही संसार सोडणं वेगळं आणि तुमचा संसार सुटणं वेगळं. वाक्य लक्षात घ्या. परत एकदा सांगतो, तुम्ही संसार सोडणं वेगळं आणि तुमचा संसार सुटणं वेगळं. 2 प्रकारचा संन्यास आहे. एक संन्यास आहे विधीचा संन्यास, म्हणजे विधीपूर्वक ठराव पास करायचा आणि जायचं साधू संतांकडं आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांनी विधिवत भगवे वस्त्र घालायचे आणि मग जानवं काढून टाकायचं, शेंडी कापून टाकायची, चमन करून टाकायची, डायरेक्ट मुंडन त्याला म्हणायचं. आणि अशा पद्धतीनं मग संन्यास दीक्षा घ्यायची. त्याला विरजा होम म्हणतात. यज्ञ करायचा
आणि होम करायचं आणि सगळं संपून टाकायचं, स्वतःचं पिंडदान स्वतःच करायचं. याला त्यांनी संन्यास दीक्षा म्हणतात. हा कोणता संन्यास झाला? विधीचा संन्यास झाला. हा विचारपूर्वक त्यांनी सोडलेला संसार. आणि दुसरा संन्यास आहे त्यांनी महाराज प्रेम संन्यास. भगवंतावर प्रेम जडावं आणि त्या प्रेमाच्या छंदामध्ये त्यांनी महाराज सगळा संसार विसरूनच जावा. हा, तो सोडणं वेगळं आणि विसरणं वेगळं, हा महत्त्वाचा विचार आहे. साधू संतांनी सोडला नाही, विसरला, त्यांच्या ध्यानातच नाही राहिलं. ते बायकोचं बाळणपण सांगायला गेलं ते चोखोबर आहे. आणि ते भक्त भेटले आणि लागले भजन करायला, आणि हे लागले भजनात घुसले की विसरूनच गेले महाराज. बायको विसरले, बाळातपण विसरले, काय काय सगळ्याच गोष्टी विसरले. बहिणीला सांगायला जायचं ते विसरले. आता हा कोणता? हा संन्यासच आहे. विसरले गोत, विसरले कुळ आपला विचार, सगळंच विसरून गेले महाराज. नवे नवे संन्यास शब्दाचा अर्थ ज्ञानोबरांनी सांगितलं. मी आणि माझे ऐसे आठवण, विसरले जयाचे अंतकरण. पार्थात तो संन्यासी जा निरंतर, मी आणि माझं विसरूनच गेलं. आणि तो खरा संन्यासी आहे. मग भगवंताची भक्ती करता करता सुद्धा त्यांनी स्वतःचा मी विसरून जाईल आणि माझं विसरून जाईल. तो खरा संन्यासी होईल. त्याला प्रेम संन्यास म्हणायचं. आणि असा प्रेम संन्यासी झाला की देव स्वतःला आवरू शकत नाही महाराज, त्याला तुमच्यासमोर यावंच लागतं. असे दिव्य असणारे महापुरुष स्वतःला विसरले. भगवंताचं प्रेम कळालं, भगवंताच्या प्रेमात चिंब होण्याची इच्छा निर्माण झाली, भगवंताच्या भेटीकरिता व्याकुळता निर्माण झाली आणि भगवान त्यांच्यासमोर प्रसन्न होऊन प्रगट झाला. काय पाहिजे देवा? तुझ्या वाचून काय पाहिजे रे? तूच पाहिजे. तुझी संगती त्यांनी घडली पाहिजे. अखंड तुझ्या सानिध्यात राहता आलं पाहिजे. एवढीच त्यांनी अपेक्षा, दुसरं काही नको. तुझा संग झाला पाहिजे. या भावनेमध्ये अशा पद्धतीने गेलेले सगळे भक्त, त्यांना वरदान दिलं महाराज देवानं, मी येणार आहे, तुम्ही सगळ्यांनी या. मी तुमच्याकरिता त्यालासुद्धा त्याच्यासारखेच पाहिजे असतात महाराज. तो कोणाला पण भेटणार नाही ना, तो त्याच्यासारख्याच लोकांना शोधत राहतो महाराज. तो खेळायला जरी गेला ना तरी सुद्धा त्यांनी महाराज तुम्हाला माझे गडी कोण कोण निवडा भिन्न यातून. मग खेळायचं म्हणलं तरी त्याची आता सुद्धा खेळ होतात. कबड्डी होते, खो खोचे खेळ होतात, त्याच्यामध्ये गट असतात. वयोगट असतो, वजनाचा गट असतो, हे की नाही. वजनही पाहिलं जातं, वय पाहिलं जातं. मग त्या प्रकारचे गट आत्ता गट आहेत महाराज. मग देव खेळणार आहे आपल्याबरोबर. मग आपण देवाच्या खेळण्याच्या योग्यतेचे व्हायला नको का? मग कसं हरी जसा आहे तसेच हरीचे दास असतात महाराज. हरी तैसे हरीचे दास, नाही काही भय चिंता आस. म्हणून त्यांनी भय नाही, चिंता नाही, आस नाही. आस म्हणजे कशाचीच अपेक्षा नाही. असे निवडून जे त्यांनी तयार झाले तेच हरीच्या खेळात सहभागी होऊ शकतात. आता आपल्या पोटात अजून मरणाचं भय आहे, आपल्याला संसाराची चिंता आहे, आपल्याला अनेक प्रकारच्या अपेक्षा आपल्या पोटात भरलेल्या आहेत. मग आपण हरीच्या खेळात सहभागी होण्याच्या योग्यतेचे आहोत का? नाही महाराज. म्हणून हरी आपल्याबरोबर खेळणार नाही. आपण योग्यतेचे झाले की मग खेळू. मग हे जे आत्तापर्यंत वर्णन करून सांगितलं हे कोणाचं सांगितलं? हे योग्यतेचे झाले. त्यांना जगातलं काहीच नको, फक्त हरीच पाहिजे. काही भय राहिलं नाही लोकांचं, चिंता राहिली नाही, काही आस पोटात राहिली, कशाचीच इच्छा राहिली नाही. त्याच्या पुढचा त्यांनी मुद्दा सांगतो, जरा तिरसट मुद्दा आहे. देव भेटायची सुद्धा इच्छा नाही राहिली. आता तुम्हाला आता तर तेच सांगत होता, देव भेटावान, देवाचा संग व्हावान, आणि मग भेटायची इच्छा नाही राहिली म्हणतो. म्हणजे काय झालं? असे निसंग झाले महाराज की त्या भगवंताचं चिंतन करता करता भगवत रूप झाले. फक्त चिंतनापुरतेच मर्यादित राहिले. फक्त चिंतन एवढीच एक अवस्था शिल्लक राहिली. मग त्यांना देवाच्या भेटीची आस लागली महाराज नाही, देवाला त्यांच्या भेटीची आस लागली. हा मुद्दा आहे तिथं. देव त्यांच्या भेटीची आस करायला लागला आणि तो त्यांच्यासमोर त्यांनी महाराज प्रत्यक्ष प्रगट झाला. काय पाहिजे? मग ती सुप्त भावना आतमध्ये होती ना, ती भावना घेऊन तर या निष्काम भावनेपर्यंत पोहोचले होते. मग म्हणले काय नाही पाहिजे, तू आला ना, भेटला ना आमच्याबरोबर, त्यांनी खेळला, उड्या मारल्या, तुझा संग झाला तर फार चांगलं होईल, याच्याकरिता तुझं चिंतन करतोय. म्हणून त्यानं तयारी दाखवली महाराज, मी येतोच म्हणून प्रत्येकाला स्वतंत्र वरदानं दिली होती, प्रत्येकाला स्वतंत्र आश्वासनं दिली होती. आणि ते आश्वासनं देऊन अशा पद्धतीनं तो सर्वांना त्यांनी सांभाळण्याकरिता प्रगट झाला. लक्षात ठेवा मी काय सांगतो. हे बघा, ईश्वरी शक्ती सर्व ठिकाणी व्यापक आहे. आपण वैयक्तिक झालेलो आहोत, जीव झालेलो आहोत, आणि ईश्वर सर्व व्यापक आहे. तो सर्व व्यापक असला ना तरी सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. परत एकदा ऐका, तो सर्व व्यापक आहे, सर्वज्ञ आहे आणि सर्व शक्तिमान आहे. सर्व व्यापक आहे म्हणजे सगळ्या ठिकाणी आहे. ईशावास्यमिदं सर्व ईशावास्य उपनिषद म्हणतं, सगळ्या ठिकाणी ते तत्वगच्च भरलेलं आहे. या माईकमध्ये आहे, खरंच तुमच्या मृदंगात आहे. तुम्ही मृदंगावर जे बोटं टाकता ना त्या बोटात पण आहे.
ते बोटं टाकण्याकरिता ज्या बुद्धीनं तुम्हाला प्रेरित केलं जातं ना, त्या बुद्धीत पण तोच आहे, तिचं चालन करणाराच तो आहे. म्हणून तो सगळ्याच ठिकाणी आहे महाराज. तो नाही अशी जागा नाही, व्यापक आहे. विठ्ठल जळी स्थळी भरला इथं धावला उरला आजल्या दृष्टीने पाहिला विठ्ठल विठ्ठल जळी स्थळी भरला इथं धावला ही उरला आजल्या दृष्टीने पाहिला विठ्ठलाची विठ्ठल जळीस्थळी भरला रिता ठाव नाही उरला आजम्या दृष्टीने पाहिला विठ्ठलचे विठ्ठल. ब्रह्म सर्वगत सदासम आपण म्हणतो, पण ते निरावरण आहे, त्याच्या ठिकाणी आवरण नाही. ईश्वर सर्व ठिकाणी गच्च भरलेलं आहे आपण म्हणतो, तो सौपाधिक आहे. त्याला त्यांनी मायेची उपाधी लागलेली आहे आणि त्या उपाधीनं माया त्यांनी एक आहे म्हणून ईश्वराला त्यांनी मायेची उपाधी लागली त्या ब्रह्मस्वरूपाला, म्हणून त्याला ईश्वर नाव पडलं आणि तो सुद्धा एक झाला. तोच एक आहे, सगळ्या ठिकाणी व्याप्त आहे. फक्त ते ब्रह्मच आहे, ईश्वर म्हणजे ब्रह्मच आहे. फक्त त्या ब्रह्माने अंगावर पांघरून घेतलेलं आहे आणि ते पांघरून घेतल्यामुळं त्याला ईश्वर असं नाव प्राप्त झालेलं आहे. आणि ते जे पांघरून आहे ना, ते पांघरून मोठं जादुई पांघरून आहे महाराज. हा, ते विशेष असणारं पांघरून आहे. त्या पांघरुणात फार कलागुण आहेत महाराज. त्या पांघरुणात सत्व आहे, त्या पांघरुणात रज आहे, त्या पांघरुणामध्ये तम आहे. ते पांघरून मोठं प्रभावी आहे. ते पांघरून त्यानं घेतलेलं आहे. कोण? ब्रह्मच आहे. पण त्याच ब्रह्मस्वरूपानं त्यांनी त्या मायेचं पांघरून घेतलं, प्रकृतीचं पांघरून घेतलं आणि ती त्रिगुणात्मक आहे. हा हा, कान्होबा तुझी घोंगडी चांगली, त्याची घोंगडी आहे महाराज ती. आमाशी का दिली वांगली, आमची घोंगडी म्हणजे वांगली. कंबर दुखायला लागलं उभंच राहता येईना, वांगली घोंगडी आहे महाराज. नरडं दुखायला लागलं बडबड करून वांगली. ही कितीतरी नवा ठाई फाटून गेली आणि ती तू आमाशी दिदल रे. तुझी म्हणजे षडगुण गोंडे रत्न जडित एवढी सुंदर आणि श्याम सुंदरा तुझं शोभली रे. तुझी घोंगडीच अतिशय चांगली, ही फाटकी आम्हाला देऊन टाकली. म्हणजे आपली घोंगडी फाटकीन त्याची फार सुंदर आहे महाराज. तो सर्व व्यापक आहे हे मला सांगायचं आहे. म्हणजे तुम्हाला हेच समजून घ्या मी काय सांगतो, लक्षपूर्वक ऐका. म्हणजे तो सगळ्या ठिकाणी व्यापक आहे ना, म्हणजे तो तुमच्या सगळ्यांच्या जवळ आहे. हा मुद्दा पटला ना तुम्हाला, सगळ्यांच्या जवळ आहे. दुसरा मुद्दा ऐका, तो सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ, त्याला सगळं कळतं महाराज. सगळं काय कळतं, हे मी बोलतो ना हे पण त्याला कळतं आणि तुमच्या मनात काय काय चाललं ना आता ते पण त्याला कळतं. हे सगळंच त्याला कळतं. त्याला काय कळत नाही, तो सर्वज्ञ आहे. मग कुठून कळून घेत असेल, तो कुठूनही कळून घेऊ, तोच सगळीकडे गच्च भरलेला आहे. तो कळून घेतो इथपर्यंत ठीक आहे, तुमच्या मनातलं त्याला कळतं. हां, आणि सर्व शक्तिमान आहे. त्याच्यासारखा शक्तिमान कोण आहे महाराज? तो शक्तीचा संघ झाला म्हणून तर तो ईश्वर रूपाला प्राप्त झाला ना, तो शक्तिमान आहे महाराज. तो म्हणतो मयाध्यक्षेन प्रकृती सुयते सचराचरम, संपूर्ण चराचराची सृजन करणारी सृष्टी माझ्या अध्यक्षतेखाली करते महाराज. म्हणून यंत्रारूढ आणि माया अशा पद्धतीने हे सगळं सूत्रसंचालन मीच करत असतो. मग तो हे सगळं काय करतो, म्हणजे आता तुमच्या मनातलं प्रत्येक त्यांनी चित्र त्याला दिसतं. तुमच्या मनातला प्रत्येक भाव हा त्याला दिसतो. तुमच्या मनातली प्रत्येक भावना त्याला कळते. तुम्ही सगळे बसलेले आहात, प्रॅक्टिकलात विचार करून बघा मी काय सांगतो. उगाच वाऱ्यात विरघळून देऊ नका, सगळ्यांनी ऐका. फार महत्त्वाचा विचार सांगतोय. म्हणजेच ईश्वर आता सध्या आपल्याकडे पाहतोय आणि तो त्यांनी महाराज आपल्याला अशा पद्धतीनं जाणतोय आपण काय आहोत. मग अशा अवस्थेमध्ये जर तुमच्या मनामध्ये त्या ईश्वराच्या भेटीची इच्छा निर्माण झाली आणि ती खरोखर झाली, खरोखर कशाला शब्द घालायचं, मग झाली म्हणला होता ना, खरोखर म्हणायची काय गरज आहे का आता? अहो ते नकलीपणानं माझ्यासारखे कंबर बांधून किती सांगतील तुम्हाला. झाली पाहिजे ना इच्छा निर्माण पोटामध्ये. ही ओरिजिनल भावना निर्माण झाली, एकांतात झाली. लोकांतात तर कोणी सांगेल, कंबर बांधून सांगायला काय खर्च लागतो का महाराज? म्हणून त्यांनी महाराज एकांतात बसून मनात भाव प्रगट झाला की देवा खरंच तू भेटला पाहिजे, तुझं दर्शन झालं पाहिजे, तुझी संगती झाली पाहिजे. बाकीच्या गोष्टींची संगती करून काय करू, तू संगतीत आला पाहिजे. असा भाव जर तुमच्या मनात निर्माण झाला की तिथंच नमूद होतो, तिथंच टिपला जातो.
आणि लगेच ताबडतोब प्रोसिजर सुरू होते. तो सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान आहे ना, त्याला सगळ्या त्यांनी महाराज गोष्टी करता येतात. तो लगेच सूत्र हलवायला सुरुवात करतो. तो म्हणतो महाराजांच्या पोटात मला भेटायची इच्छा निर्माण झाली, आता मी तशी परिस्थिती निर्माण करतो. तो सिच्युएशन तयार करतो आणि त्या प्रकारची परिस्थिती निर्माण झाली की मग तो बरोबर वाहत 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 त्याला त्याच्या भेटीपर्यंत घेऊन जातो. हा आमचा अनुभव आहे महाराजा की तो काय करील सांगता येत नाही. म्हणून तो सर्वज्ञ आहे, त्याच्या ठिकाणी एकनिष्ठ होऊन एकरूप होऊन त्याचं चिंतन करायला सुरुवात करा. म्हणून त्यानंच तरतूद केली. या सगळ्या लोकांना सांगितलं तुमच्या मनातले भाव मला कळाले, तुम्हाला मला भेटायचं आहे आणि मला पण तुम्हीच पाहिजे. तुमच्याशिवाय मला दुसरं काय नाही पाहिजे. नाही तर ते त्याच्यासारखंच पाहिजे असतं, माझे आहे तैसे पाहिजे. नाही तर जा घरी, नाहीतरी घरा जाई. मग जा घरी जाण, मग अजून त्यांनी महाराज खाटाटोपी कर, मग चोरून आण लोणी, चोरून या माय, असं त्यांनी महाराज नवनीत आणावे. म्हणून ते त्याच्यासारखंच त्याला पाहिजे. मग तुमचं अंतकरण ज्या दिवशी त्याला प्राप्त होईल अशा पद्धतीचं झालं की मग तो तुम्हाला त्याच्या खेळामध्ये सहभागी करून घेतो. मग अशा अनेक महापुरुषांना वचनं दिली होती, त्यांच्याकरिता भगवान आणि प्रगट व्हायचं भगवंतानं ठरवलं. त्यानं निमित्त केलं. त्यांनी पापाचा भार झाल्याचं, पृथ्वीवर पापाचा भार झाला पण ते उतरवण्याकरिता त्यांनी देवकीच्या घरी यायचं. देवकीचा विवाह वसुदेवाबरोबर झाला आणि तो विवाह झाल्यानंतर त्याच्यात विघ्न आलं, हिच्या पोटी आठवा येऊन तुला मारेल कंसा. म्हणून कंस घाबरला, दोघांना बंदीखान्यात टाकलं. 6 लेकरं झाले, कंसानं मारले. 7वा गर्भ योगमायेनं पळवला आणि बलभद्र प्रगट झाले. मग 8म गर्भरूपानं परमात्मा प्रगट झाला. येण्याचे कारण आधी मी सांगितलं तुम्हाला. का आला? त्याला यांच्याकरिता यायचं होतं. मग एकच काम होतं असं नाही. एखादा मंत्री जर दौऱ्यावर निघाला ना मंत्री, तर तो एखाद्याचंच उद्घाटन आहे डायरेक्ट तिथं गेला असं नाही होत महाराज. तो म्हणतो त्या साईडला जायचं आहे. मग कोणाकोणाचं पेंटिंग आहे बघा. मग त्या भागात जर जायचं ना त्या विभागात, मग सगळ्यांचंच करून यायचं एकखटी. त्यांना म्हणून त्या दिवसात तारखा ठरवा तुमच्या, याचा नारळ फोडायचा, त्याची रेबीन कापायची, त्याची कुदळ टाकायची आणि त्याचं अमुक करायचं. एकाच घाईत एकाच बाजूला त्यांनी करून घ्यायचं. तसं याचं मूळ येण्याचं कारण काय? तर त्याला पण त्यांची संगती पाहिजे आणि त्यांना पण त्याची संगती पाहिजे. आता त्यांच्याकरिता जायचं पण मग काही निमित्त करायला नको का? मग ते पापाचा भार झाला, कमी करायला चला. दुष्कृत्य करणारे जन्माला आले, त्यांचा त्याने नाश करायला चला. धर्माला ग्लानी आली, या धर्माची स्थापना करण्याकरिता चला. असे त्यांनी महाराज पोटकलम त्याच्यात घातले. आणि मुख्य भाव असाच आहे की नाथा घरची उलटी खुनन, पाण्याला मोठी लागली तहान. ती तहान लागली पाण्याला म्हणून पाणी व्हायला लागलंय. आणि ते सरळ नाही वाहिलं, वळचणीचं पाणी आढ्याला गेलं, उलटच व्हायला लागलं महाराज. ज्याला जो स्वतः सुखरूप आहे त्याला सुखाची गरज वाटायला लागली आणि तो सुखाच्या दिशेनं प्रवास करायला लागला. त्यालाही पटतंय माझं म्हणणं. हा महत्वाचा विचार आहे. उरफाटात धंदा आहे महाराज, नाही का? देवाला देव सुखरूप आहे, तो सुखाच्या शोधात निघाला आणि तो कृष्ण रूपानं प्रत्यक्ष त्याने प्रगट झाला. मग म्हणायला लागला की मला घेऊन जा नंदराजाच्या घराला. मग तो 8म गर्भरूपानं आला. वसुदेवानं त्याला बालरूप धारण केल्यावर टोपलीत घातलं, डोक्यावर घेतलं, गोकुळामध्ये नेऊन पोहोचवलं. तिथं कन्या प्रगट झाली होती, कारागृहात आणली, तिनं आकांत केला. कंसाला तिनं निरोप सांगितला, तुला मारणारा जन्माला आला. आणि मग मात्र त्यांनी महाराज गोकुळामध्ये अशा पद्धतीने लीला करू लागला. तो गेल्याची बातमीच नुसती कळाली फक्त सगळ्या लोकांना. एवढं सुख झालं महाराज त्यांना. ते पाहायला आले देवाला, कारण त्यांना आधी सांगितलंच होतं ना मी येणार आहे. मग ते संगती करता तरसलेले होते, ते व्याकुळ झाले होते. बरं, प्रत्येकाच्या पोटात भाव वेगवेगळा होता. कोणाला वाटायचं कृष्ण माझा मुलगा असावा, कोणाला वाटायचं कृष्ण माझा भाऊ असावा, कोणाला वाटायचं कृष्ण माझा मित्र असावा, कोणाला वाटायचं त्याने कृष्ण माझा बाप असावा, कोणाला वाटायचं कृष्ण माझा आई असावा. आई होतो ना कृष्ण, नसतं होतं तुकोबर आहे कशाला म्हणले असते कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. प्रत्येकाच्या पोटात भाव वेगळेच आहेत महाराज. कोणाला वाटायचं कृष्ण माझा पती व्हावा. अशा वेगवेगळ्या भावना प्रत्येकाच्या अंतकरणात प्रगट झाल्या होत्या. मग आता तो सर्वज्ञ आहे असं आपण आधी ऐकलंय, तो सर्वशक्तिमान हे पण आपण ऐकलंय, तो सर्व व्यापक तर आहेच हे आपल्याला कळालेलंच आहे. तो सर्व व्यापक असणारा, सर्वज्ञ असणारा, सर्वशक्तिमान असणारा परमात्मा त्यानं सगळ्या लोकांच्या अंतकरणातल्या भावना सर्वज्ञतेनं जाणल्या आणि जाणल्यानंतर त्याला त्या कळाल्या आणि त्यांची शुद्ध भावना पाहून त्यानं त्या पूर्ण करायच्या ठरवल्या. मग काय करायला लागला पूर्ण करण्या? यशोदेला वाटत होतं माझा पुत्र व्हावा आणि त्यानं बाललीला कराव्यात. त्याच्याकरता तर ती तपश्चर्या करून आली होती महाराज. द्रोण नावाचा वसू होता,
त्याच्या पत्नीचं नाव होतं धरा. त्या दोघांनी तपश्चर्या केली. भगवान प्रसन्न झाले. काय पाहिजे? म्हणले देवा तू आमच्या अंगणात बाललीला कराव्यात अशी आमची इच्छा आहे. म्हणजे काय भावना घेऊन आली होती? बाललीला कराव्यात भगवंताने. म्हणून यशोदेच्या अंगणात बाललीला करायचं ठरवलं. बघा बरं, काही गोपाळ त्यांनी प्रगट झाले होते. त्यांना वाटायचं की भगवंतानं आपला मित्र व्हावं. मग तो मित्र होण्याकरिता तयार झाला. त्यांच्याशी आता मित्रत्वाचा व्यवहार करणार आहे. त्या गोमातांना असं वाटत होतं की हा आपला पुत्र व्हावा आणि यानं आपलं दूध प्यावं. मग त्या गायी झाल्या. तुमच्या माहितीकरता सांगतो, रानात त्यांनी गायी चारायला गेल्यानंतर त्या गायीच्या सडाला तोंड लावून दूध पित होता महाराज. वासरू पित होतं तसं. आणि त्यानं ते सगळं दूध पिऊन घ्यायचं. आणि मग घरी गेल्यानंतर गाईला दूधच नाही राहायचं. आणि ते तक्रार घेऊन यायचे, हा कन्हैया रानात जातो आणि गाईचंच दूध पितो. का बरं पित असेल? त्याचं कारण त्याने महाराज एवढंच आहे, तिला वाटत होतं साधना करताना ज्याने साधना केली त्या साधूनं त्याला वाटत होतं हा पुत्र व्हावा आणि त्यानं स्तनपान करावं. ज्या वेळेला ब्रह्मदेव गोपाळांना आणि वासरांना चोरून घेऊन गेला त्यावेळेला हा कन्हैया आपण तैसेची ते होण्या ठेलावो. नाना अवतारी अवतरला देव पर्या अवतारीचा नवलावो. देवा नकळे अभिप्रावो अगम्य पहावो हरिलीला. अनिक एक येणे नवलाव केला काला वाटिता विधाता ठकविला. ठकवलंच म्हणजे त्याला फसवलं महाराज. भाग निदिता वत्स गोवळ घेऊन गेला आपण तैसेची ते होण्या ठेलावो. निळोबरायांचं प्रमाण आहे. म्हणून ते त्याला दिलं नाही म्हणून स्वतःच झाला. आणि तो स्वतः वासरं झाला आणि गोपाळही झाला. आणि मग उड्या मारायला लागला स्वतःबरोबर. म्हणतात गोवर्धनाच्या शिखरावर गायी चरत होत्या आणि वासरं झाला होता. त्या वासरांना पाहून त्या गायी पाठीवर शेप टाकून खालच्या दिशेनं पळायला लागल्या. आणि त्या गायी त्या वासरांच्या जवळ येऊन उभ्या राहिला. गळगळात आणि दूध व्हायला लागलं त्या स्तनामधून गोमातेच्या. आपोआप दूध व्हायला लागलं. हे काय कोणाला कळालं नाही. हे बलराम दादाला कळालं फक्त. त्याला माहीत होतं हे वासरू नाही, हा कन्हैयाच आहे. मग तो कन्हैया त्याने महाराज वासराच्या रूपात त्या गाईचं दूध पित होता. 10-10 आणि 12-12 वर्षाचे ते लेकरं गोपाळ. आणि ते घरी गेले. आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या मातांनी त्यांना पाहिलं. 10 वर्षाच्या पोराला पाहून आईला प्रेमपाना फुटला. असं कधी होईल का महाराज? तान्ह्या लेकराला पाहून सणाला दूध आलं गोष्ट वेगळी आहे. पण 10 आणि 12 वर्षाच्या पोराला पाहून प्रेमपाना फुटलं हे कशामुळे झालं असेल? त्याचं कारण ते लहान लेकरू नाही, तो कन्हैयाच आहे. मग तो कन्हैया यावा माझा पुत्र व्हावा अशी भावना पोटात होती. आणि म्हणून ज्यांना वाटत होतं पुत्र व्हावा त्यांच्याकरिता पुत्र झाला. हे करण्याकरिताच आला महाराज. ह्या भावना त्याला कळतात. या सगळ्या भावना तो जपतो. म्हणून तो त्याने प्रगट झाला. सगळ्याच लोकांना आनंद झाला. पाहण्याकरिता आले आणि सर्व आनंद विभोर झाले. एवढं सुख गोकुळातल्या लोकांना झालं. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. अंतपार राहिला नाही महाराज. का? बाळकृष्ण नंदा घरी आनंदला नरनारी. सर्व नरनारींना आनंद झाला. तिकडे कंसाला भय निर्माण झालं. का? दुष्टा चळकाप सुटला. त्यानं देवाला मारण्याकरिता पुतना पाठवली. ती आली खरी. भगवंताने तिची पण भावना मोजली पट्टी लावून. काय भावना आहे, कशी काय आली? मग कळाली काय सामान्य आहे का? ही बलीची कन्या रत्नमाला. आणि ती त्यांनी महाराज मनात भावना करून बसली होती. देवाला पाहिलं आणि तिच्या स्तनाला दूध आलं होतं कुमारिका असताना. हे असं जर मुलगा झाला तर मी त्याला दूध पाजीन म्हणले. देव म्हणला ठीक आहे मग होईन तुझा मुलगा. आणि बळीला पातळात घातल्यावर म्हणली असा मुलगा झाला तर विष पाजीन. ती म्हणली मग विष पण पिईन. आता ती भावनाच निर्माण झाल्यावर काय करायचं? आतमध्ये तपासून पाहतो. हे आपण ऐकलं ना आधी की तो सर्वज्ञ आहे आणि सर्व व्यापक आणि सर्व शक्तिमान आहे. म्हणून सर्व व्यापक असल्या कारणानं सगळ्या ठिकाणी राहतो आणि सर्वज्ञ असल्यामुळं सगळं जाणतो. मग त्याला कळालं ना महाराज. ही म्हणली दूध पाजीन. म्हणला चांगल्या भावनेनं म्हणली ठीक आहे म्हणलं दूध पेन. ती म्हणली त्यांनी विष पाजीन. मग ती भावच आहे प्रत्यक्ष प्रगट झाला. मग मला विष पेन. मग त्याने दिली पुतना पाठवून. ती आली मायावी रूप धारण करून भगवंताला मारण्याकरिता घुसली यशोदेच्या घरात. आणि अतिशय सुंदर रूप धारण करून आली आणि भगवंताला मारण्याचा मनोदय आहे. मग मध्ये बरेच प्रसंग आहेत. तिचं तोंड पाहिलं देवानं डोळे बंद करून घेतले. मग हाच विचार केलेला आता काय ते तिच्यावर कसा व्यवहार करायचा. माझे डोळे म्हणजे चंद्र सूर्य आहेत. त्याच्यासमोर आता साक्षी देव आहे महाराज हा सूर्य. म्हणून त्याच्यासमोर कसं काय त्यांनी मारायचं? पाप आहे. स्त्रीला कसं मारावं? ती मला स्तनपान करेल म्हणजे माझी आई होईल. आईला कसं मारावं असा प्रश्न त्याच्या मनात आहे. म्हणून सगळ्या प्रकारचा विचार केला. मग ते ठराव पास केला की म्हणली होती दूध पाजीन. मग म्हणली विष पाजीन. मग आधी विष प्यायला सुरुवात केली. तिची भावना पूर्ण केली. विष पिऊन घेतलं.
तिलाही आश्चर्य वाटलं. म्हणली दीन दुर्बळाची मारित बालकेन करीत ती शोक्य मायबाप. लहान लहान लेकरं थेंबभर विष पाजलं की मरायचे. हे लेकरूच मोठं वेगळ्या प्रकारचं आहे. कसं काय त्याने महाराज मरत नसेल? विष प्यायला सुरुवात केली, सगळं विष पिऊन घेतलं महाराज. तिला काय माहीत सगळे विषाचे कारखाने त्याचेच आहेत म्हणून. त्याला काय करणार आहे? विष हा महत्त्वाचा विचार आहे. पण विषाचा काही प्रभाव झालाच नाही महाराज. मग महाराजांना मी सांगत होतो की विषाचा प्रभाव त्यांनी झाला नाही. का बरं विषाचा प्रभाव होत नाही माहिती आहे? जर तुम्ही योग साधना केली आणि त्या माध्यमातून जर तुमचं विशुद्ध चक्र जागृत झालं तर तुम्हाला विष पाजलं तरी पण पचतं. म्हणजे तर कंठस्थानामध्ये टॉन्सिलच्या ग्रंथी असतात ना, त्याच्याकरताच असतं. आपण जे अन्न खातो त्याच्यातून एखादा विषारी पदार्थ जर आपल्या पोटात गेला तर आपल्याला बाधू नये म्हणून ती प्रकृतीनं अशी योजनाच केलेली आहे महाराज. पण विशुद्ध चक्र त्याने महाराज जागृत झालं की विष पचतं. भगवान शंकराला पचलं, प्रल्हादजींना पचलं, मीराबाईला पचलं, तसं कन्हैया पचवतोय. आता त्याला काय चक्र जागृत करायची गरज आहे? ते सुदर्शनच त्याच्या हातात आहे सगळं. म्हणून त्याने महाराज त्याला विष अशा पद्धतीने पचलं. त्यानं मग प्रेमपाना फुटला आणि तोही स्वीकारला आणि त्याच्यानंतर तिचे प्राण आपलेसे करून घेतले. म्हणून शोषिली पुतना येणे मोहिले लेकरू आळेनं संडे बापर खुमा देवीवरू. तिची भावना जाणून तिचा उद्धार केला आणि तिला आईला द्यावी गती प्राप्त करून दिली. पुतनेचा उद्धार भगवंताने केला. महाबळ नावाचा असुर त्याने आला, ब्राह्मणाच्या रूपामध्ये आला. त्याची फजिती भगवंतानं केली महाराज. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ, त्याची सांगण्याकरिता गेला. आता कंसाला त्यांनी भय निर्माण झालं. तो म्हणला पुतना मारून टाकली. हा महाबळ होता, तो सांगायला लागला. तो काय सामान्य होता का? पण तो सुद्धा त्यांनी महाराज व्याकुळ होऊन अशा पद्धतीने फजिती करून पाठवून दिला. मग काय करायचं? मग तो शकटासूर पाठवला. तो बैलगाडीच्या रूपात बैलगाडीमध्ये घुसला. मग भगवंतानं त्यांनी जाणलं हा कोण आहे. तो ना हिरण्याक्षाचा पुत्र होता उत्कच. आणि तो लोमश ऋषींनी त्याला शाप दिला होता देहरहित होशील म्हणून. असा शाप दिल्या कारणानं त्याने तो व्याकुळ झाला. मग आता मी देहरहित झालो, मी काय करू म्हणे. मग जा द्वापार युगात भगवान प्रगट होईल आणि भगवंताच्या चरणस्पर्शानं उद्धरून जाशील. मग त्याच्या पोटात ती आस होती उद्धरून जाण्याची आणि म्हणून त्या बैलगाडीत घुसला होता. देवाला कळालं आता देव काय, देव आत्मदेव होता आणि तो बाहेर होती. बैलगाडी काय घरात नेतात का लोक? अंगणात त्यांनी उभी होती. मग घरात होता देव आणि देवाला कळालं हा आलेला आहे. कशाकरिता आलेला आहे? त्याची भावना जाणली देवानं. का जाणली असेल? देव सर्व व्यापक आहे आणि देव सर्वज्ञ आहे. परत परत तेच मुद्दे का सांगतो? तुमच्या मनात घट्ट करून ठेवा हे मुद्दे. असे मुद्दे जर मनात घट्ट झाले ना, देव सगळ्या ठिकाणी व्यापक आहे आणि सगळं देवाला कळतं. लोक पाप करायचे बंद होतील. हे लोक पाप का करतात? व्याभिचार का करतात लोक? त्यांना मान्यच नाही की सगळ्या ठिकाणी देव आहे ना आपल्याकडे पाहतो. त्यांना मान्यच नाही महाराज. म्हणून लोक पाप करतात. आपल्या मनात पक्की खूणगाठ करून ठेवा की परमात्मा आहे आणि तो सर्व ठिकाणी व्यापक आहे आणि तो सर्वज्ञतेनं सगळ्यांकडे पाहतोय. माझ्याकडे पण पाहतो आणि तुमच्याकडे पण पाहतोय. अशी भावना जर पोटात असते तर निदान त्याला घाबरून तरी लोक पाप करायचे बंद होतील. अंतरीचे जाणे आधी वर्तमान खुणे. अंतकरणातलं त्यांनी जाणतो महाराज. हे सगळ्याच्या सगळ्या खुणा त्याला कळतात. तुम्ही काल काय करून आले ते त्याला माहिती ना, आता तुम्ही वर्तमानात काय करता हे पण त्याला कळतं. मग त्याच्यापासून काय लपतं? तो सर्वज्ञ हे जाणलं पाहिजे. म्हणून तो सर्वज्ञ असल्यामुळंच त्याला कळालं. काय कळालं की त्या शकटात त्याने आसूर येऊन बसलेला आहे. रडायला लागला आणि बाहेर गेला. आणि तशीच परिस्थिती निर्माण केली, सिच्युएशन तयार केली. रडून रडून यशोदेला वाटलं तिथंच नेऊन झोपवायचं याला, तिथंच झोपवलं नेऊन. मग त्यानं लात मारली आणि त्याचं कल्याण करून टाकलं महाराज. महत्त्वाचा विचार आहे तुमच्यासमोर सांगतो. म्हणजे त्याचं जाणला भाव आणि भाव जाणून त्यांनी महाराज त्यांनी ते केलं. आपण नाही म्हणतो भाव उचित ते करा, भाव जाणून खरा. हे तुम्हाला जे उचित वाटेल. तुका म्हणे असे न लावे उशीर माझे अभ्यंतर जाणून या. माझं अंतग्रंथ तुम्ही जाणा ना देवा आणि जाणून तुम्हाला जे वाटतं ते अशा पद्धतीने करा. पण अशा पद्धतीनं मत्समपातकी नास्ती पापग्ने त्वत्समानहि एवं ज्ञात्वा महादेवी यथा योग्यम तथा कुरु. असं त्यांनी शंकराचार्यांनी भगवतीच्या स्तवनामध्ये म्हणलं महाराज. माझ्यासारखा पापी नाही आणि तुझ्यासारखी पाप घालवणारी नाही. पण असं जाणून त्यांनी महाराज यथा योग्यम तथा कुरु. तुला जे योग्य वाटतं ते कर. तसं आपल्या स्वतःला भगवंताच्या समोर त्यांनी न्यायचं आणि देवाला सांगायचं मी असा आहे, तुझ्यासमोर आलेलो आहे, तुला जसं योग्य वाटेल तसं कर. मग भगवान करतो महाराज बरोबर. लात घातली त्याला आणि त्याचा कल्याण करून टाकलं. लात घातल्यावर कुठं कल्याण होतं का? त्याला चरणस्पर्श करायचा, भामटेपणा करायला लागला होता ना. देवाच्या अंगावर बैलगाडी घालायची होती देवाला मारण्याकरता. आता तो आसूर होऊनच आला होता ना, म्हणून त्याने त्याच पद्धतीचं उत्तर त्याला दिलं. हा महत्त्वाचा विचार आहे. आणि भीष्माचार्यांनी शरीर सोडलं. आता देव समोर उभाच होता ना, मग त्यांच्याकडे पाहून द्यायचं ना शरीर सोडून. ते म्हणले तसं नाही, मला ते रूप दाखव
जे रणांगणात प्रगट केलं होतंस. ते कपाळावर घामाचे बुंद आले होते, केसांमध्ये धुलीकण साचले होते, डोळे लाल झाले होते, हात थरथर कापत होते, ओठ फडफड उडत होते आणि रागानं धावून आला होता, तसलंच दाखव. का बरं दाखवायचं? क्षत्रिय होते आणि ते क्षत्रिय असल्याकारणाने माझा मृत्यूसुद्धा असाच झाला पाहिजे विशेष, म्हणून त्यावेळेला जे रूप धारण केलं होतं मला मारण्याकरिता ते प्रगट कर, ते मला पाहायचंय म्हणून क्षत्रिय असल्याकारणाने करारी भावनेने तेच पाहिलं आणि ते पाहता पाहताच प्राण सोडले. मग जो ज्या पद्धतीने आपल्या समोर आला त्याच पद्धतीने आपण त्याला भजलं. त्याचा स्वभावच ये यथा माम प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम्. जे जसे मला भजतात मी त्यांना तसाच बसतो. आता तो माराय करता पवित्र घेऊन आला होता, मग त्याला काय केलं पाहिजे? आरती ओवाळली पाहिजे. काय केलं पाहिजे? तो मारण्याकरिता आला मग लात घातली, पण उद्धारायचं काम केलं मात्र त्यानं जवळ घेऊ प्रेमानं, नाहीतर लात मारू, उद्धारच करतो. हा त्याचा स्वभाव आहे महाराज. शकटासुराचा उद्धार करून टाकला. तो तृणावर्त आला महाराज, तो चक्रवात स्वरूपामध्ये आला आणि देवाला उडून घेऊन जाण्याचा प्रयत्न करायला लागला. भगवंतानं जाणलं हा त्याने आता मला घेऊन जायला आलेला आहे. त्याच्याबरोबर स्वतःचं शरीर हलकं केलं महाराज देवानं. लेकरं कुठं उडून जातात का वाऱ्यानं? एखाद्या पेपरात फार बातम्या येतात, पेपरात एखादी बातमी वाचली का फार वारं सुटलं आणि पोरगच उडून गेलं. असं कधी ऐकलं का तुम्ही? ना, असं होत नाही कधी. मग हे कसं काय उडालं? पोरगच मोठा अगोचर आहे महाराज. काय कळ असं आहे, नवलं केवढे केवढे आणि नकळे कान्होबाचे कोडे. त्यानं स्वतःचं शरीर हलकं केलं आणि त्याच्या मनासारखं झालं. त्याच्या मनासारखं केलं का? तो आला आणि उडून न्यायचा प्रयत्न करतो. मी का कमी करू महाराज? तुम्ही काही करा त्याच्याकरता. त्याला शिव्या दिल्यात ना तुम्ही तरी त्याला कौतुक वाटतं महाराज. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? तुम्ही देवाला शिव्या द्या तरी पण तुमचं त्याला कौतुक वाटेल. काय कोणाचं वाटलं? अहो शिशुपालानं 100 शिव्या दिल्या. आता काय करायचं? मग तो शिव्या देत होता म्हणून तसं पवित्र घ्यावा लागला. सुदर्शन चक्र घेतलं आणि त्याचं मुंडकं उडवलं. मग काय केलं? अधोगतीला गेला. काय? त्याची प्राणज्योत निघाली आणि भगवंताच्या मुखारबिंदात विलीन झाली. म्हणजे शिव्या दिल्या तरी आपल्यासारखं करून घेतलं. तो हत्ती गजेंद्र त्यांनी वाचवायला आला आणि त्या हत्तीला वाचवलं होतं इंद्रदुम्न राजा होता. तो हत्ती झाला होता दुर्वासाच्या शापानं. मग भगवंताचं दर्शन झालं आणि त्याचा हत्तीपणा सुटला आणि तो दिव्य रूप धारण करून त्यांनी प्रगट झाला. भगवंतानं गरुडावर बसवलं आणि घेऊन जायला लागले. त्या मगरीतून बाहेर आला एक जण. तो हुहू गंधर्व होता. तो म्हणला, का रे, तुझा भक्त म्हणून त्याला घेऊन चालला आणि मला इथं ठेवून चालला, तुला काहीच वाटत नाही का? जरा सकाळी काकड्याचे अभंग बिभंग म्हणत जाय थोडेसे, वारकरी नित्यनेम करीत जावा जरा. देवालाच म्हणायला लागला, कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाते. तुझे त्यांनी मुख पाहिल्यानंतर कोटी ब्रह्महत्या, तुला अख्खं पाहिलं मी आणि तरी पण त्यांनी तुझ्या भक्ताला घेऊन चालला आणि मला ठेवून चालला. नक्र बोले देवाशी हसू आले. बघा, तो त्याची निंदा करत होता आणि देवाला हसू येत होतं. नक्र बोले देवाशी हसू आले. निंदा नाही स्तवन माझे केले. त्यानं निंदा नाही केली, माझं स्तवन केलं म्हणला. आणि जसं त्या गजेंद्राला बरोबर घेतलं तसं नकरालाही आपल्या बरोबर घेतलं आणि वैकुंठाला घेऊन गेला. असा त्याचा स्वभाव आहे महाराज. हा स्वभाव जाणून करतो. मग आता तो आला होता ना, कोणत्या तरी रीतीनं माझ्यापर्यंत आला ना, तू बाबा प्रेमाने ये, नाही तर दुश्मनी करत ये, मी तुझं कल्याणच करेन. तो उडून घेऊन जायचं म्हणला. आकाशामध्ये हलका झाला देव त्याच्या मनासारखं आणि वर आकाशात मुख प्रगट केलं. त्यानं मारायला लागलं. मग हा त्याला मारायला लागला. आता तो त्याचा स्वभाव कसा सोडेल महाराज? त्याच्याकडे काय नाही. त्याच्याकडे ऐका, यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर. यश त्याच्याजवळच आहे. मग तो यशवंत आहे. तो त्यांनी महाराज यशश्री त्याच्याकडे त्यांनी वास्तव्य करते. गीतेच्या शेवटी त्यांनी महाराज धृतराष्ट्रानं विचारलं संजयाला, तुला काय वाटतं संजय, कोणाचा विजय होईल? तुम्हाला यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरा तत्र श्री विजयोर भूतीर ध्रुवा नीतिर्मतिर्मम. विजय कुठं आहे? जिथं श्रीकृष्ण आहे तिथं विजय आहे. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून श्रीकृष्णाजवळ विजयच आहे. तो मारण्याचा प्रयत्न करायला लागला तृणावर्त, पण श्रीकृष्णाजवळ विजय आहे त्याला काय माहिती? श्रीकृष्ण विजयी झाला आणि त्याला त्यांनी महाराज मारून टाकलं, निपात करून टाकला. मारलं म्हणजे अधोगतीला नाही गेला, मारलं म्हणजे उद्धार केला. काय कसा उद्धार? जाणून उद्धार केला. त्याचं मन जाणलं याला काय पाहिजे, अशा पद्धतीने उद्धार केला. अशा सगळ्यांच्या अंतःकरण जाणून सगळ्यांबरोबर वागत होता. मग फक्त आसुरच मारले का? जाणून म्हणलं नाही, सगळ्यांचे मन जाणले ना. मग यशोदेचं मन जाणलं. तिला वाटत होतं यानं रांगावं, लागला रांगायला. तिला वाटत होतं यानं उभं राहायला लागावं, लागला उभं राहायला. तिला वाटत होतं त्यानं पाऊल टाकावं, चालावं. तिच्या समोर चालायला लागला. ठुमक चलत नंद लाल बाजत पैंजनिया, छुम 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 पाऊल पैंजण वाजायला लागले. आणि सगळ्या नंद भवनात त्याचा आवाज त्यांनी गुंजारव करायला लागला. फार मोठी गोष्ट आहे महाराज. यशोदेला वाटलं माझा कन्हैया अशा पद्धतीने मला पाहायचं आहे. तिची भावना जाणली आणि जाणून अशा पद्धतीने करायला लागला.
आता ते लेकरं त्यांनी लहान असले म्हणजे काही लपून थोडेच राहतात. घरातल्या लोकांना जेवढे प्रिय वाटतात ना ते छोटे छोटे लेकरं, तसे शेजारचे जर सगळेच लोक प्रेमाचे असले ना आपल्या घरी जर परत परत येत असले तर ते लेकरं त्यांनासुद्धा फार प्रिय वाटतात महाराज. मग घरातल्या लोकांपेक्षा ते शेजारी पाजारीच जास्त घेऊन जातात आपले लेकरंसुद्धा. हा कुठं असेल म्हणे बघा तिकडे शेजाऱ्यांनी नेलं असेल कोणीतरी. तसं हे त्यांनी लेकरू काय सामान्य होतं की सगळ्यांनाच हवंसं वाटत होतं. मग सगळ्या गोपी पाहत होत्या, म्हणले काय यशोदा भाग्यवान आहे, तिच्या अंगणात रांगतो, तिच्या अंगा खांद्यावर त्यांनी खेळतो, तिथं उभा राहतो, पाऊल टाकतो, आपल्या पण घरी आला पाहिजे अशी भावना मनात निर्माण केली शेजाऱ्यांनी. आणि त्यांची भावना त्यांनी जाणून पूर्ण करण्याकरता तयार झाला. रांगता रांगताच त्यांच्या घरात घुसायला लागला. महाराज म्हणतात रांगत रंगणी चोरीत लोणी धावणी धरिती गवळणी बांधिती चरणी देती गाराणी यशोदे साजनी दही दूध भक्षुनी तमाल निळे नवल केले साजनी कृष्ण आळवा आळवा परतोनी माते दावा कृष्ण आळवा आळवा रांगायला लागला. रांगता रांगता त्यांनी महाराज गोपिकांच्या घरात घुसायला लागला. का तर त्यांची भावना जाणून. नाही तर त्याला काही गरज नाही महाराज कशाची, तो निष्काम आहे, खरंच निष्काम आहे, त्याला काही कामनाचं निष्काम निराळा. गोपीला वेला चाळा म्हणून परब्रह्म निष्काम तो हा गवळ्या घरी निष्काम आहे, त्याला अपेक्षा नाही कशाची. पण अपेक्षा नसताना सुद्धा त्यांनी हे करतो का, त्यांच्या पोटातल्या अपेक्षा पूर्ण करायच्यात म्हणून. होय भक्ती केला तैसा आणि पूर्वी धरावी ती इच्छा. म्हणून भक्ती केल्यानंतर त्यांनी म्हणत त्याच्या मनात जशी इच्छा आहे तशी पूर्ण करायची. मग गोपिकांना वाटायचं आपल्या घरात घुसावं म्हणून ते सावळे परब्रह्म आवडायला लागलं. सावळे परब्रह्म आवडया जीवा मने मन राणीवा घर केले, मनातच घर केलं त्या परब्रह्म स्वरूपानं. आणि म्हणून त्यांनी तो परमात्मा त्या गोपिकांच्या घरात घुसू लागला. रांगू लागला, रांगता रांगता उभा राहू लागला, उभा राहता राहता चालू लागला, मग तो पळू लागला. त्याच्या सगळ्या मित्रांबरोबर खेळायला लागला. का बरं, आता मित्र होते फार मोठे मोठे तपस्वी होते महाराज ते. आणि त्या सगळ्या तपस्व्यांच्या मनात हाच भाव होता की कन्हैयाबरोबर त्यांनी खेळायला मिळावं, उड्या मारायला मिळावं, बागडायला मिळावं. आणि म्हणून तर त्यांनी महाराज आला होता, त्याने ते शोधून आणले होते महाराज. फार आनंद होतो आपल्यासारखे लोक सापडल्यावर. खरं सांगतो, आपल्यासारखे जर कोणी सापडले ना फार आनंद होतो. माझी ये जातीचे मज भेटो कोणी आवडीची धनी फेडावया ज्याच्या पोटामध्ये भगवंताविषयीचं प्रेम आहे असे ऐकणारे जर समोर येऊन बसले तर सांगायला फार समाधान वाटतं महाराज. ज्याच्या मनामध्ये भगवंताविषयी प्रेम नाही त्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. लोकांचं कीर्तन टायमावर असतं महाराज, ते टाईम पाहतात, वेळेची मर्यादा. काही लोक खालून घड्याळ दाखवतात, तुला काही सूद आहे का नाही म्हणतात, बघ टाईम होऊन चालला. हे टाईम दाखवतात. त्यांना खरंच देवाविषयी प्रेम असेल का मनामध्ये? म्हणजे काय कीर्तनकारानं त्यांनी 4 तास कीर्तन करायचं असा त्याचा अर्थ नाही. मग त्यालाही टाईम कळतच असतो, फक्त त्याला ते अनावर होतं महाराज. त्याला ते सांगावंसंच वाटतं. म्हणून त्याने त्याच्याविषयी सांगावं वाटलं पाहिजे. तो जर चाटकुले चुटकुले सांगत असेल इकडून तिकडून हिंगणांग चिंगणांग तर मग ते नाही ऐकायचं महाराज. मग त्याला टाईम झालं म्हणजे हे बघ टाईम झाला आहे, जास्त सांगू नको. ते नवरान बायकोन भानगडन तो सगळा प्रपंचाचा खेळ हे सांगत बसू नको. पण तो जर भगवंताचं सांगत असला आणि जर चिंतन त्यांनी महाराज गोड होत असेल तर मग असं वाटलं पाहिजे बंदच होऊ नये, हे असं सांगतच राहावं. कोणाला वाटेल? ज्याच्या मनात त्याच्याविषयी प्रेम आहे त्याला. मग असे प्रेमी जर त्यांनी सापडले की सांगणाऱ्याला फार आनंद होतो महाराज. फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्या जातीचा सापडतो ना महाराज तिथं, फार महत्त्वाचा. मुर्गा मृगय संग मनोव्रजंती गावस्य गोभेस तुरंगास तुरंग ही मूर्खास्य मूर्खय सुदे. मूर्खाला मूर्ख भेटला की आनंद होतो महाराज फार. एकमेकाला त्यांनी फार गळ्यात हात घालून हिंडत राहतात. मूर्खच महाराज ते. जीवा होणी मज त्याची आवडते आवडी द्या चित्ती पांडुरंग. ज्याच्या चित्तात त्यांनी महाराज पांडुरंग गच्च भरलेला आहे, ज्याला पांडुरंग आवडतो तेच मला चित्तामध्ये जास्त आवडतात. म्हणून त्यांच्या संगती त्यांनी घडली पाहिजे. देववसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना. ती वासना निर्माण झाली ते भेटावेत महाराज. हरिजनासी भेटी न हो अंग संग तुटी. हरिजन त्यांनी भेटले पाहिजेत, फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून देवाला सुद्धा त्यांनी गरज होती खेळायची. आता खेळायचं वय धारण करून आला होता ना महाराज. जरी देव होता आणि सर्व शक्तिमान होता आणि सगळं जरी होतं तरी पण खेळण्याकरिताच आला होता म्हणल्यावर खेळायला गडी नकोत का? मग खेळायला गडी आधीच आले होते. पेंद्या गडी होता, खेळगडी. वरद्या वाकुड्या श्रीदाम सुदाम मधुमंगल मनसुख बोबड्या
बोबडा बोबडा बोलत असेल कदाचित, त्याच्यामुळे त्याला बोबड्या म्हणत असतील. असं त्या नावं सुद्धा अर्थाचे असतात ना. वाकुड्या, वाकडा वाकडा चालत असेल म्हणून वाकुड्या नाव पडलं असेल. वरद्या, हे सगळे नावं त्याने महाराज भगवंताच्या मित्रांची. आणि फार प्रेम त्या सगळ्या मित्रांवर. का बरं त्यांच्यावर एवढं प्रेम करत होता आणि का त्यांच्याबरोबर खेळत होता? त्यांच्या मनात भाव होता, यानं आपल्याबरोबर खेळावं. मग तो सर्व व्यापक आहे ना, आणि तो सर्वज्ञ आहे. म्हणून सगळ्या ठिकाणी व्यापक असणारा आणि सर्वज्ञ असणारा तो परमात्मा. आणि त्याला कळालं याच्या पोटात काय भाव आहे. याला वाटतं देव माझ्याशी खेळावा, लागला खेळायला. महत्त्वाची गोष्ट आहे हे. परत परत ऐका बरं तुम्ही. सर्व व्यापक आणि सर्वज्ञ. आणि पक्क करून ठेवा आजच कीर्तनात. नाही काय पक्क झालं, एवढं पक्क झालं तरी कीर्तन सार्थकी लागलं म्हणायचं. हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणजेच तुम्हाला मला हा संदेश द्यायचा आहे. तुमच्या मनात भगवंताविषयी जो भाव निर्माण होईल तो भगवान, तो शुद्ध भाव जर असेल तर जाणील, आणि जाणून तुमचा भाव पूर्ण करण्याकरिता तो स्वतः प्रयत्नशील होईल. म्हणून तो रांगायला लागला. रांगत रांगत आणि अशा पद्धतीनं आणि उभा राहिला, चालायला लागला. मित्रांमध्ये गेला खेळण्याकरिता. का? त्यांचा भाव जाणून. आणि मग खेळू लागला. अनेक प्रकारचे खेळ त्याने महाराज खेळत राहिला. सर्वांनाच आनंद झाला. महाराज कन्हैया त्याने खेळतोय. खेळे कान्हा यमुना तटी तिरी, असा त्याने खेळ खेळायला लागला. त्याचे खेळही मोठे गोड आहेत महाराज. ते सगळे गोपाळ जमा करायचे. आम्ही लहान पोरं खेळतात की लहानपणी खेळत होतो महाराज. रप्पाधप्पी रप्पाधप्पी कळते तुम्हाला. असं चेंडू तयार करायचा, म्हणजे कपड्याचा तयार करायचा बाबा, ढेकळासारखा करताना. नाही तर असा कपड्याचा तयार करायचा आणि रपकायचं धरून महाराज. रप्पाधप्पी असे बरेच खेळ असतात की नाही. असे सगळे खेळ खेळायला लागला महाराज. त्या खेळातून आनंद व्हायला लागला. सामान्य लेकरं एकमेकावर खेळतात, किती आनंद होतो. जगाचा मालक खेळायला लागल्यावर किती आनंद होत असेल. सगळ्या गोपाळांना खेळाच्या माध्यमातून आनंद दिला. यमुनेच्या पात्रातलंच होतं. तिला चरणस्पर्श केला आणि दुभंगली. आणि दुभंगल्यानंतर त्याने महाराज, का बरं त्याने दुभंगली? तिला पायानं आश्वासन दिलं महाराज. मी येणार आहे आणि तुझ्या याच वाळवंटात खेळायला येणार आहे. आश्वासन दिलं होतं म्हणून आला. आणि त्या वाळवंटातच खेळायला लागला. त्याचे चरणस्पर्श त्या वाळवंटाला होत आहेत. त्या यमुनेच्या पात्रात उड्या मारायला लागला. तिला समाधान त्याने प्राप्त करत त्याच्याकरिता तपश्चर्या केली होती ना. ती यमाची बहीण यमी आहे ना, तिनं तपश्चर्या केली आणि तिच्यापासून यमुना नदी तयार झाली. तिला आश्वासन दिलं होतं, तू द्वापारयुगात ये, मग मी तुझ्याबरोबर क्रीडा करीन. ती कालिंदी म्हणून वाट पाहते देवाची. मग ती वाट पाहते म्हणून तर तिच्या पात्रात खेळायला गेला. ती पृथ्वी कासावीत झाली होती मला वाचवा म्हणून. मातीच खाल्ली त्यानं यमुनेच्या वाळवंटातली. का बरं माती खाल्ली असेल? ती पृथ्वीला वाटत होती यानं माझा सांभाळ करावा म्हणून पोटात पाठवली. तो मला हिला सुरक्षित ठेवायचं. माझ्या पोटासारखं काय सुरक्षित आहे दुसरं जागा? मग दिली पोटात पाठवून महाराज. महत्त्वाचा विचार आहे. आणि खाऊन पुन्हा नाही म्हणला माती. हे नाहम भक्षितवानंब सवय मिथ्याभिसंशिना यदि सत्यगिरस्तार हे समक्ष पश्चिमे मुखम. आईला म्हणला, तुला जर खोटं वाटत असलं तर तूच माझं मुख बघ. करून दाखवलं, सारं ब्रह्मांडच दाखवून टाकलं महाराज. पण पृथ्वीचा भाव जाणला. काय भाव जाणला? मला त्यांनी भगवंतानं संरक्षण द्यावं, दिली पोटात घालून आणि सुरक्षित ठेवली महाराज. फार महत्त्वाचा विचार आहे. सगळ्यांचे भाव जाणून अशा पद्धतीने क्रीडा करतोय. त्याचं ते खेळणं पाहून, त्याचं ते सौंदर्य पाहून, त्याची रूपमाधुरी पाहून सगळेच त्यांनी गोपगोपी स्वतःला विसरून गेले महाराज. स्वतःचाच विसर पडला. चांगले चांगले गोपाळ त्यांनी महाराज, वयोवृद्ध गोपाळांनी पाहिलं की त्यांना वाटायचं हा आपला नातूच आहे. यानं आपलं हे कन्हैया येऊन बस ना. म्हाताऱ्या गोपींनी जर पाहिलं की त्यांना वाटायचं हा कन्हैया आपल्याजवळ आला पाहिजे. ती माळीन होती महाराज, माळीन. तिचं नाव होतं सुखिया. सुखिया माळीन. आणि ती फळं घेऊन चालली होती. फळं घ्या, फळं घ्या, टोकरीच घेऊन चालली होती डोक्यावर. गेला गुडुंबा तिच्याजवळ. टोपली खाली टेकवली होती आणि झाडाखाली बसली होती 12 वाजताच. आणि मग ती बसल्यानंतर त्याने, आता कीर्तन किती वेळ चालेल मला नाही सांगता यायचं. आम्ही काय करू त्याला, मी आलो आता मुद्द्यावर. हळूहळू मुद्द्याकडेच चाललेलो आहे, अभंगाकडेच चाललो आहे. हळूहळू चिंता करू नका तुम्ही. थांबतो थोड्या वेळात. असं टोपली खाली टेकवली आणि ती फळं घ्या, फळं घ्या म्हणत होती. ती फळं घ्या म्हणत होती. लगेच हात तिच्याजवळ गेला. मला काकी दे ना फळं. ती म्हणली देते मी फळं, पण मग तसे नाही देता यायचे म्हणे. मग म्हणे त्याला मोबदला द्यावा लागेल काहीतरी. आता मोबदला शब्द उच्चारल्यानंतर याला वाटलं मोबदला म्हणजे काय प्रकार असतो. आता याला काय कळत नाही का? सगळं कळतं त्याला. पण तिची फिरकी घ्यायची ना महाराज आता. म्हणून काय काय तिच्या मांडीवर जाऊन बसला. बघा बरं हा गोडुंबा तिच्या मांडीवर बसला आणि तिच्या गालाला असा हात लावायला लागला. आणि गालाला हात लावून फार प्रेमानं तिच्याशी बोलायला लागला. तो म्हणला काकी हे मोबदला म्हणजे काय असतं ग? अशी सुरुवात केली बोलायला.
ती म्हणले एखादी गोष्ट जर घ्यायची असेल तर त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागतं, त्याला मोबदला म्हणतात. असं का, याला मोबदला म्हणतात? म्हणे पण मग माझी आई रोज मला लाडू खाऊ घालते, लड्डू गोपाल. माझी आई मला रोज माखन मिश्री खाऊ घालते, एकच दिवस मोबदला मागत नाही, आणि तू कशी काय मला मोबदला मागते? बघा बरं, तिच्या पोटात परके भाव होता आधी, म्हणून मोबदल्याचा विषय होता. मोबदला कोणाकडून घेतात? दुकान थाटला आपणच. आणि आपल्याच घरातला एखादा सदस्य आला आणि तो काही वस्तू मागायला लागला, तुम्ही म्हणता का पैसे दे मग तुला वस्तू देतो, म्हणाल का? का बरं? आपलाच आहे ना महाराज. मोबदला कोणाकडून मागायचा? दुसऱ्याकडून. मग ती त्याला मोबदला मागत होती का? तर तो तिला परका वाटत होता. जसाच मांडीवर येऊन बसला आणि गालाला तिच्या स्पर्श केला, परकेपणाच संपून गेला महाराज. आता जग बाजूला झालं, हाच आपला झाला, अशी अवस्था निर्माण झाली. आता त्याच्याशिवाय दुसरं काहीच नाही, अशी भावना पोटात निर्माण झाली. आणि आई तर मला मोबदला मागत नाही, तू कशी काय मागायला लागली? हो म्हणे बाळा, नको मला मोबदला, तुला फळं पाहिजेत ना, घे ना, तुला जेवढे लागतील तेवढे फळं घे. म्हणून त्या टोकरीतली फळं द्यायला तयार झाली. स्वतःचंच वस्त्र अंथरलं आणि त्याच्यात ते फळं टाकलं आणि गाठोडं बांधून त्याच्या हातात दिलं. महाराज, घे बाळा, काय पाहिजे तेवढे फळं घे. उचलत नाही एवढे फळं हातात दिले आणि ते घेऊन घराच्या दिशेने निघाला. म्हणला, थांब बरं काकी, मी आलोच आता लगेच. आणि गाय घरात गेलं आणि ते फळं ठेवले आणि पसाभर धान्य हातात घेतलं. महाराज, पसा म्हणजे ज्ञानोबारांनी पसायदान सांगितलं ना, ओंझळ म्हणजे 2 हाताची आणि पसा म्हणजे 1 हाताचा. असा पसाभर धान्य त्याने घेतलं, त्याची मूठ बांधली आणि ती मूठ बांधून 4 वर्षाचा कन्हैया किती हातात आले असतील महाराज, दाणे एवढे एवढे आले. आणि ते पण सांडीत तिच्यापर्यंत गेला आणि जाऊन त्याने महाराज तिच्या टोकरीमध्ये फक्त हात झटकला. हा मोबदला म्हणजे दिला. ते म्हणले मोबदल्याची काय आवश्यकता नाही. तिच्या अख्ख्या संपूर्ण जन्मामध्ये वृद्ध झाली होती, तर एवढं प्रेम तिला कोणीच दिलं नव्हतं, एवढं सुख तिला कशानंच झालं नव्हतं. आणि ते सुख या कन्हैयाच्या संगतीनं झालं. कोणत्या तरी जन्मातली साधना असेल, कोणत्या तरी जन्मातली तपश्चर्या असेल, कारण का हा सर्व व्यापक आहे ना आणि सर्वज्ञ आहे. म्हणून सर्व व्यापक असणाऱ्या ईश्वराला आणि सर्वज्ञतेनं तिच्या अंतकरणातला पूर्वीचा भाव कळाला आणि म्हणून तिला प्रेम देण्याकरिता तयार झाला आणि तिला सुखीच करून टाकलं. तिचं नावच आहे सुखी आमाळीन. सुखी करून टाकलं महाराज. हे कीर्तन ऐकता ऐकता जर एखाद्याच्या मनात असे भाव तयार झाले की देवा, मी तर यत्किंचित आहे रे, माझं काय जीवन आहे, मी आतापर्यंत धनाकरता, मानापकरता, संपत्तीकरता, मोठेपणाकरता, लेकरा बाळांकरता, बायका पोरांकरता, भाऊबंधांकरता, या सगळ्यांकरता जन्म खर्च केला आणि काय मिळणार आहे महाराज? माझ्या मागच्या लोकांनी पण हेच केलं आत्तापर्यंत. त्यांचे नावं निशाणसुद्धा कुठं राहिलं नाही, खकाना झाला सगळा, काहीच शिल्लक राहिलं नाही. लोक विसरून जातात. नवीन येतं ना महाराज, ते नवीन आलं की त्यांनी बाकी मागचं सगळं आपोआप विसरून जातं. काही ध्यानात राहत नाही महाराज. बाप आपल्या ध्यानात आहे आपला, त्याचा बापही आपल्या ध्यानात आहे आजचा. पंजा कोणी पाहिलाच नसेल एखाद्यानं, त्याचं नाव माहीत असेल पण तो ध्यानात ठेवायचं काही कारणच नाही. त्याचा बापही त्याने होता आणि त्यानं आपल्याकरता जमीन जुमला सगळं जमा करून ठेवलं, फार कष्ट करून. आणीबाणीचे दिवस आले, पोटाला कमी खाल्लं, पण मला आपल्या पुढच्या पिढीला गरजेचं आहे म्हणून जपून ठेवलं. ज्यानं तुमच्याकरता जपून ठेवलं त्याचं नावसुद्धा तुम्हाला माहीत नाही. बापाचं सांगाल, आज्याचं सांगाल, पंजाचं सांगाल, खापर पंजाचं सांगाल, त्याच्या बापाचं काय सांगाल? ते कोणाला माहिती आहे? मग त्याने आपल्याकरता काही केलं नाही का? काहीच राहिलं नाही, त्याचं संपून गेलं नावसुद्धा. आपलं संपून जाईल ना महाराज, याच्याकरता काय अट्टहास करता? मग अट्टहास कशाला करायचा? तो कन्हैया भेटावा याच्याकरता अट्टहास करा. त्या कन्हैयाचं प्रेम प्राप्त करून घेण्याकरिता अट्टहास करा. तो आपलासा करण्याकरिता अट्टहास करा. तो आला पाहिजे. अरे म्हणजे तुम्हाला युगाची गणना सांगतो बरं. 4 युग, सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग, असे 4 युग आहेत. मग प्रत्ययुगाला काही आयुर्मान आहे माझ्या लक्षात नाही आता ते. म्हणून कितीतरी 4 युगांना त्यांनी महायुग म्हणतात. आपल्याला 10 वर्ष मागचं, 50 वर्ष मागचं, 100 वर्ष मागचं सांगता येत नाही. ह्या कलियुगाला किती 43 लाख वर्ष आयुष्य आहे. एवढं त्यांनी महाराज 32 लाख वर्ष आयुष्य आहे. एवढं त्यांनी आयुष्य या कलियुगाचं आहे. त्याच्या आधीच्या युगाला त्याच्यापेक्षा जास्त आयुष्य होतं. त्याच्या आधीचं त्रेतायुग होतं, त्याला त्याच्यापेक्षा जास्त आयुष्य होतं. आणि त्या त्रेतायुगाच्या आधी सत्ययुग होतं, ते त्याच्यापेक्षा जास्त आयुष्याचं होतं. आणि त्या सत्ययुगातला प्रल्हाद मी तुमच्यासमोर सांगतोय. त्या सत्ययुगातला ध्रुव मी तुमच्यासमोर सांगतोय. अहो किती वर्ष झाले त्यांना, ते आत्ता मी तुम्हाला सांगतोय.
त्या काळात काय श्रीमंत लोक नसतील का? एखादा माझ्या ध्यानात आहे का? नाही महाराज. त्या काळात काय संपन्न लोक नसतील का? असतील ना महाराज, पण ते कोणी ध्यानात राहिले का? प्रल्हादच का ध्यानात राहिला? प्रल्हादानं गबाळ नाही जमा केलं, प्रल्हादानं देव प्राप्त केला. म्हणून एवढ्या वर्षानंतर प्रल्हाद सांगितला जातो. आपलं काय सांगितलं जाईल? आपल्याला कोण खातो महाराज? आपला ओळखतो कोण? हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्याने आपण एवढं विश्व तयार केलं आणि त्या विश्वातच आपलं अस्तित्व आहे. त्याच्यापेक्षा कोण आपल्याला विचारणार आहे? पण जर भगवान आपला करून घेतला तर या लोकांनी ओळखायची गरजच राहणार नाही. तो त्रैलोक्याचा अधिपती आपल्यावर प्रेम करायला तयार होईल, अशी भावना पोटात तयार केली पाहिजे कीर्तन ऐकून. आणि असं वाटलं पाहिजे की एक दिवस तरी माझ्या जीवनात असा यावा, एक क्षण तरी माझ्या जीवनात असा यावा की त्या सुखिया माळणीच्या मांडीवर जाऊन बसला ना का नाही या, तसा माझ्या मांडीवर येऊन बसावा. सगळ्याच गोपिकांनी भगवंताला पाहिलं, विसरूनच गेल्या स्वतःला. त्याचं सौंदर्य पाहून विभोर झाल्या महाराज. तो असा नखरे करत होता महाराज, काय सांगायचं तुम्हाला. त्याचं बघायचं म्हणलं तरी तिरक्या नजरेनं बघायचं, सामान्य नाही बघायचं, तिरक्या नजरेनं बघायचं. त्यानं उभं जर राहायचं म्हणलं ना, त्याची स्टाईल उभी राहण्याची, 3 ठिकाणी वाकडं उभं राहायचं. म्हणजे त्यानं पायात वाकडं व्हायचं, त्यानं कमरेत वाकडं व्हायचं आणि मानेतही वाकडं व्हायचं. त्रिभंगा देवडा, 3 ठिकाणी वाकडा. स्टाईल आहे महाराज ती. कशाकरिता? फक्त आपलं छाप करून घ्यायची त्या भक्तांवर आणि त्यांना आपलंसं करून घ्यायचं. काही लोक शायनिंग करतात ना, कशाकरिता? लोकांना फक्त आकृष्ट करून घेण्याकरिता. तसं हा त्याने महाराज सगळ्या लोकांना आपलं करण्याकरिता त्याची ती छाप होती महाराज. त्या गोपिकांना आपलं करण्याकरिता त्यानं व्याकुळ, अशा पद्धतीने त्यानं व्याकुळ करण्याकरिता अट्टहास करावा एका नाही यानं. मग तो पितांबर नेसायचा महाराज. काही वेगळं केलं की लोक पाहतात ना. असं धडधोकट आम्ही साधं सोपं धोतर नेसतो, काही पाहत नाही महाराज. एखादा नेसायला लागलं की इकडून वड, तिकडून वड, इकडून खोस, तिकडून काय तू करतो, त्याला ते फार हे वाटतं. साधं सोपं, पण का बरं एवढं वाकडं तिकडं नेसायचं? आकृष्ट करून घेतं ना धोतरसुद्धा. महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. कपडे घालतात ना असे वेगवेगळ्या प्रकार. आता पोरं किती स्टायलिश कपडे घालतात महाराज. त्याचं कारण काय? फक्त लोकांनी आपल्याकडे पाहावं, हाच भाव आहे. मग त्याला सुद्धा त्याचं काम, त्याचा धंदाच तो आहे, लोकांना आपलं करून घ्यायचं. त्याचं नावच आहे कृष्ण. कृष्ण हा शब्दच कृष्ण नावाच्या धातूपासून तयार झाला. कर्षती इति कृष्ण. आकृष्ट करून घेण्याकरिता त्याचा अट्टहास. म्हणून त्याने आकृष्ट करून घेणारा हा आकृष्ट करून घ्यायला लागला आणि गोपिकांना आकृष्ट करून घेतलं. काही न वाटत होतं भाऊ व्हावा, त्यांचा भावासारखा वागायला लागला. काही गोपिकांना वाटायला लागला हा आपला पती व्हावा. त्याचा तो सुंदर भाव पाहिला. सावळा सुकुमार आधीच रूप घेऊन आला होता. त्याचे चरण एवढे कोमल होते ना महाराज की सहज त्याला अशा पद्धतीने स्पर्श करायची भावना व्हावी. राठीबुवा येतात आपल्याकडं नाशिकचे, आणि त्यांनी देगलूरकर परिवारामध्ये भानुदास महाराज होते. देगलूरकर, बरोबर आहे ना? ते म्हणायचे त्यांचे पाठ ऐकण्याकरिता, ग्रंथ ऐकण्याकरिता आम्ही जायचो. आणि त्यांचे चरण इतके कोमल होते ना की बसायचे आणि ते बसल्यानंतर चरण दिसायचे. इतके कोमल चरण होते की मनात भावना निर्माण व्हायची, एकदा तरी त्यांच्या पायाला हात लावायचा. फार महत्त्वाची गोष्ट आहे महाराज. ती कोमलता पाहून स्पर्श करण्याची बुद्धी निर्माण होत होती. हा तो जगाचा मालक आहे महाराज. त्याचे चरण पाहिल्यानंतर काय वाटत असेल मनात, एकदा तरी त्याला स्पर्श करायचा. त्याचा हात त्याने महाराज एवढा गोड आहे, त्याने एकदा तरी आपल्या गळ्यात हात घालावा अशी भावना निर्माण व्हायला लागली. ज्याच्या मनात ज्या भावना निर्माण झाल्या त्याच्या मनात त्या भावना त्यानं जाणल्या आणि पूर्ण केल्या. गोपीच्या मनात भाव निर्माण झाला. त्याला पाहून त्याचा पितांबर, त्याचा कटिभाग, त्याचं रूपमाधुरी पाहिली. कमरेला शेला बांधायचा, त्याच्यात वेणू त्याने खोवून ठेवायचा. उदर त्रिवलीने युक्त असायचं, नाभी सखोल आहे, वक्षस्थल विस्तीर्ण आहे, गळ्यामध्ये कमल पुष्पांच्या माळा घालायच्या. चालता चालता अशा माळा हलवत हलवत चालायचं. मस्त ठोमक ठोमक करीत चालायचं. सुंदर असणारा कन्हैया, त्याच्या मस्तकावर तो मोर मुकुट आहे. वाऱ्यानं तो मोर पीस त्याने असा त्याने हलू लागायचा. आणि यानं त्याने तिरक्या नजरेनं पाहायचं आणि पाहून पुन्हा स्मित हास्य करायचं. त्याचं सगळंच गोड आहे महाराज. हे अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम चलितम मधुरम गमनम मधुरम चलितम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपतेरखिलम मधुरम. मधुरच आहे महाराज तो. असा त्याने दिव्य असणारा परमात्मा मनात घर करून बसला. वाटलं हा माझा पती व्हावा, पती रूपानं प्राप्त करायची इच्छा निर्माण झाली. एकच अट्टहास हा पती व्हावा. आणि त्यानं तो जाणला महाराज, याला वाटतं पती व्हावा. मग काय करायचं? मग तिला स्वीकारायचं ना. आता हा महत्त्वाचा विचार. तो स्वीकारण्याकरिता दिव्य रूप धारण करून मुरलीमधून ताण बाहेर काढून अशा पद्धतीने तिच्या मनाला आपल्याकडे ओढून घेत होता.
मग घरातले सगळे कामं टाकून त्यांनी महाराज भरला उलंडोनी रिता करी घट मिस पाण्याचे गोविंदाची चट पाणी ओतून द्यायचं आणि त्याला पाहायला जायचं. घरातून त्यांनी धुण्याचं भांडं उचलायचं, नदीवर धुणं धुवायला जायचं. धुणं धुता धुता त्याचं चिंतन करून तिथंच बसायचं. चिरे चोळे या त्या धुता विसरते ऊर्ध्व लक्ष लागले म्हणून त्यांनी भगवंताचं चिंतन करता करता स्वतःला विसरल्या आणि विसरून तोच पाहिजे अशी भावना मनात निर्माण व्हायला लागली. आणि आता त्याचं चिंतन करता करता सगळे कामं त्यांनी मनातून बाजूला जायला लागले. विसर पडला पतिसुताचा, विसर पडला. हे पतिसुताचा विसर पडला, विसरच पडला महाराज. संसाराचा विसर पडला, संसार मनातून गळून पडे. विसरल्या कामधंदा, सासू सासऱ्याची नाही मर्यादा, विसरच पडला. आपुलियाचा विसर भोळा, स्वतःचा पण विसर पडला, आपुलियाचा विसर भोळा. अशी विसरून गेली. फक्त गोविंदू कळा कवतुके तोच लक्षात राहायला लागला. मग आता घरात पाण्याचे भांडे भरलेले असताना गेली, सासूच्या लक्षात आलं महाराज. तिला वाटलं काय चाललं हे, मी आत्ता घरात गेले होते त्या टायमाला माठ भरले होते म्हणती मोकळे झाले. धुणं धुवायला गेली 3 तास तिकडंच बसली. एवढा उशिरा का आली तर कारण सांगितलं म्हणे पाय घसरून पडले, धुणंच चिखलात पडलं, परत धुवावं लागलं, मग सुकवावं लागलं, मग त्याच्यामुळे उशीर झाला. दात घासायला लागली की 3 तास तोंडात दाताचं बोट तसंच त्याने महाराज ते दंत धावनाचा मुखा माझे हात. काय झालं असेल हिला, प्रश्नच पडला महाराज सासूला. तिच्या लक्षात, कारण तिच्या समोर घडत होत्या ना सगळ्या घटना, तिला प्रश्नच पडायला लागला. एक तिच्यावर वॉच ठेवून होती सासू. एक दिवशी झोपली महाराजी आणि झोपली की स्वप्न पडलं तिला. आणि स्वप्नात कन्हैया आला. स्वप्न पण कन्हैया, विचार त्याचा करायला लागली म्हणून स्वप्नही पडलं. आणि कन्हैयाबरोबर बोलायला लागली, कान्हा असं वाटतं तुला भेटावं, तू माझाच व्हावास, तू मला प्राप्त व्हावास, तुझ्याशिवाय आता मी जगू शकत नाही. बरळत होती. झोप्यात स्वप्न पडलं तर स्वप्नात देवाबरोबर बोलत होती, बरळत होती. तिच्या सासूनं ऐकलं महाराज ते. मग तिच्या लक्षात आलं माठ का वतून दिले, धुणं धुवायला 3 तास का थांबली, सगळं लक्षात यायला लागलीला काय झालेलं आहे. मग मात्र त्याने महाराज तिने तिच्या मुलाला सांगितलं, हे बघ म्हणले हे काहीतरी चुकीचं दिसत आहे, ही त्या पाटलाच्या पोराचं चिंतन करते. तो कृष्ण त्याने महाराज गावचा पाटील झाला म्हणून काय गावाची बुडवावा, अरे कृष्णा अरे कान्हा मनोरंजन मोहना, असा त्याने महाराज तो गावचा पाटील आहे. त्यानं त्याने महाराज सर्वांचं चित्त वेधून घेतलेलं आहे. आणि त्याच्या नादी लागली तुझी बायको, असं त्याने महाराज अशा पद्धतीनं त्या सासूनं सांगितलं. तो आपला चांगला होता, शुद्ध अंतकरणाचा होता. त्यानं तिला समजून सांगायचा प्रयत्न केला, असं करू नकोस, हे बघ आपला गुन्ह्या गोविंदाचा संसार आहे, फार चांगला आहे, मनासारख्या सगळ्या गोष्टी आहेत, मी पण तुझ्यावर फार प्रेम करतो, लेकरं त्याने घरात आहेत, गायी आहेत, दूध दुभत आहे, सगळं आपल्या पोटापुरतं फार आनंदात आहे, कशाला त्या कृष्णाचं चिंतन करतेस. आता तिला समजून सांगितलं तरी तिला ते समजेना महाराज, कारण ती त्याची झाली होती ना. ती म्हणते किती शिकवा आलं माझं वेळोवेळा, मी तर या गोवळा रतली, किती शिकवणार आहात तुम्ही मला, माझी याती कुळ माझे गेले हरपोनी श्रंगा वाचून आणून, आता मी काय करू अशी माझी अवस्था झाली. एक दिवशी उच्चांक झाला. काय उच्चांक झाला, सगळे शेतात कामाला गेले आणि शेतात कामाला गेल्यानंतर त्याने महाराज हिला डबा घेऊन जायचं होतं मागून. सगळा स्वयंपाक वगैरे केला, पाठीमध्ये त्या भाकरी भाजी सगळं काही घेतलं आणि आता त्यांनी लोणचं घ्यायचं होतं बरोबर, म्हणून त्यांनी अशा पद्धतीने लोणच्याची बरणी शिंक्यावरून खाली काढली आणि ते लोणचं त्याच्यामध्ये काय घ्यायचं ते घेतलं आणि सगळी त्यांनी पाठी भरली आणि डोक्यावर घेऊन आता जायचं. आणि मुलगी होती छोटीशी, तिचं नाव होतं हारणी, मुलीचं नाव ठेवलं होतं हारणी. मग त्या हारणीला बरोबर घेऊन जायचं. मग जायचं तर त्यांनी महाराज अशा पद्धतीनं हारणी कडेवर घ्यायची, पाठी डोक्यावर घ्यायची आणि जायचं. भगवंताचं चिंतन करता करता फारच विसरली महाराज. ती हारणी कडेवर घ्यायची तर बरणीच कडेवर घेतली, आणि डोक्यावर पाठी घेतली आणि बरणी कडेवर घेतली आणि गेली रानात. पाठी खाली टेकवली, कृष्णाचं चिंतन करता करताच गेली. सासूबाई म्हणल्या आलीच का म्हणे, हो. ठेवलं सगळं सामान खाली. म्हणले हरणी कुठं आहे, ही काय म्हणले कडेवर आहे. नीट बघ मर म्हणले कोण आहे, बरणी होती कडेवर. हो म्हणले हरणी कुठं आहे, त्या बरणीच्या जागेवर हरणी शिक्यात ठेवली होती वर नेऊन. बिघाड झाला ना महाराज. मग पक्कच झालं महाराज ही बिघडलेली आहे म्हणून. मग तो नवरा संध्याकाळी आल्यानंतर तिला दामधूम केली महाराज, फार मारलं, बेदम मार दिला, काठीनंच मारलं महाराज, रक्तभंबाळ झाली. एवढा मार दिला तर काय करायचं, मार दिला चांगला. आणि मारल्यानंतर त्याला कीव आली महाराज, बायकोची कीव आली, तुम्हाला उगाच मारलं. म्हणजे तर सुजलं होतं, काय झालं होतं, हळद मीठ घालायला लागला स्वतःच्याच हातानं.
आणि हळदमीठ घालता घालता समजून सांगायला लागलं, वेडे कशाला मार खातेस, किती चांगलं आपलं आहे सगळं, आणि कशाला विस्कळीतपणा करते, काय त्या कृष्णाने ठेवलं आहे. ती म्हणली मला बाकीचं काही माहीत नाही. मग परत त्याने मारायला उद्योग झाला, पण तिनं ठराव पास केला मनाचा, बस आता मला दुसरं नाही पाहिजे, आता तोच पाहिजे. मग काय केलं, तिनं निर्णय केला मनाचा की आता सर्वस्वाचा त्याग करायचा आणि काहीच ठेवायचं नाही, फक्त तोच जीवनामध्ये असला पाहिजे असा विचार अंतकरणामध्ये केला आणि सर्वस्व सोडून भगवंताच्या दिशेनं जाण्याकरिता निघाले. आणि जाता जाता त्यांनी महाराज मनाला समजून सांगितलं, निर्णय सांगितला, हाच नियम केलेला आहे, आता मागे फिरणार. हातीने माता न फिरे माघारी. ओ हातीने माता न फिरे माघारी. ओ सुंदर वातावरण आहे वृंदावनाचं. वृक्ष त्याने महाराज आभाळाला भिडलेले आहेत, त्याच्यावर वेली उंच गेलेल्या आहेत, त्याच्यावर फुलं उमललेली आहेत, त्याचा सुगंध दरवळतो आहे, तो वारा त्या सुगंधाला घेऊन त्याने फिरतो आहे. शांत शीतल यमुनेचं जल त्याने वाहत आहे. त्या यमुनेच्या पात्रामध्ये कमलपुष्प उमललेले आहेत, त्याच्यामध्ये हंस बदक आदी करून पक्षी त्याने महाराज अशा पद्धतीनं फिरतायत. हरणं तटस्थपणे त्याने महाराज भगवंताकडे पाहतायत. झाडावर बसलेले पक्षी भगवंताला पाहण्याकरिता तल्लीन झालेले आहेत. यमुनेचं जळ त्यांनी पांगुळलेलं आहे. पक्षी त्यांनी महाराज सुस्वर अशा पद्धतीनं गाऊन भगवंताला रिझवण्याचा प्रयत्न करत आहेत. उत्मात करणारे वानर त्यांनी महाराज समाधी लागल्यासारखे शांत बसलेले आहेत आणि भगवंताकडे त्यांनी पाहत आहेत. असं सुंदर वातावरण आहे वृंदावनाचं. आणि या वृंदावनात सर्वस्वाचा त्याग करून गोपी घुसली आणि भगवंताच्या शेजारी जाऊन बसली. हाचिने माता न फिरे माघारी, बैसले शेजारी गोविंदाच्या. तो शिळेवर बसलेला आहे, तो मुरली वाजवतोय, त्या मुरलीधराच्या शेजारी जाऊन बसली आणि त्याच्याकडे त्यांनी पाहू लागली. बोलत काहीच नाही महाराज, तो पण तिच्याकडे पाहतोय आणि शब्दा वाचून अनुवाद सुरू आहे. शब्दा वाचून त्यांनी संवाद सुरू आहे. काय संवाद होत असेल त्याच्याकडे पाहते. आषाढभूत दृष्टीनं देवा सर्वस्वाचा त्याग करून आले आणि फक्त तुझीच होण्याकरिता अशा पद्धतीने आले. हे बघ, संसार सोडणं तेवढं सोपं नाही, पण संसार सोडण्याकरिता बळ लागतं. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं बळ लावलं संसार सोडण्याकरिता आणि बळच तुझ्या घरामध्ये घुसले. आणि फक्त घुसले असं नाही, तू माझा स्वीकार कर. असा स्वीकार कर म्हटल्यानंतर त्यानं तिच्या डोळ्यातल्या भावना जाणल्या. तिच्या खांद्यावर एक हात ठेवला
आणि फार प्रेमानं तिच्याकडे पाहून तिच्या हनवटीला हात लावून त्यांनी आश्वस्त करू लागला, बस मी तुझा स्वीकार केलेला आहे. आता तिला वाटायला लागलं की याच्या घरात घुसले खरी, पण नुसती घुसले नाही, आता मी याची पट्टराणीच झालेली आहे. हा दिव्य भाव तिच्या पोटामध्ये निर्माण झाला आणि स्वतःच वर्णन करून सांगते. घररिके झाले, घररिके झाले, घररिके झाले पट्टराणी बाळे. घररिके झाले, घररिके झाले, घररिके झाले पट्टराणी बाळे. घररिके झाले, घररिके झाले पट्टराणी बाळे. घररिके झाले, 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 घररिके झाले, घररिके झाले पट्टराणी बाळे. हे वरिले जावळे परब्रह्म, वरिले जावळे परब्रह्म, वरिले जावळे परब्रह्म. घररिके झाले, घररिके झाले, घररिके झाले पट्टराणी बाळे. घररिके झाले, घररिके झाले, घररिके झाले पट्टराणी बाळे. आवळेले जावळे परब्रह्म, वरिले जावळे परब्रह्म, वरिले जावळे परब्रह्म. घररिके झाले, घररिके झाले, घररिके झाले पट्टराणी बाळे. घररिके झाले, घररिके झाले, घररिके झाले पट्टराणी बाळे. घररिके झाले पट्टराणी बाळे. वरिले जावळे परब्रह्म, वरिले जावळे परब्रह्म. घररिके झाले पट्टराणी बाळे. वरिले जावळे परब्रह्म, वरिले जावळे परब्रह्म, परब्रह्म, परब्रह्म. वा, घररिके झाले, झालेच महाराज. प्रयोग करीत होतो, मला म्हणता येतं का? असो, खरंच एवढाच आनंद तिच्या मनात झाला असेल की बस आता घररिके झाले, देवाच्या घरातच घुसली महाराज. एखाद्याच्या घरात घुसणं तेवढं सोपं नाही, फार मर्यादा असतात ना मागच्या. एवढ्या मर्यादा सोडून त्यांनी महाराज निस्संग होऊन त्याच्या घरात घुसणं काय सोपं आहे का? त्याची अनुमती पासावी लागेल, सगळ्यात पहिला मुद्दा. त्याची अनुमती असल्यावरच घुसता येईल. त्यानं अनुमती दिली होती महाराज, तोच बोलवीत होता मुरली वाजून, म्हणजे त्याची अनुमती होती. भगवान पिता रात्री शरदत फुल्ल मल्लिका. भगवंतानं सुद्धा ही सगळी परिस्थिती निर्माण केली, मग त्याची अनुमती होती. पण त्यानं जरी अनुमती दिली तरी सुद्धा घरच्या लोकांनी सोडलं पाहिजे ना, हा महत्त्वाचा विचार आहे. म्हणून त्याच्या घरात घुसण्याकरिता आधी घरच्या लोकांबरोबर युद्ध करावं लागलं असेल, आंतरिक त्यांनी वादळ निर्माण झालं असेल. म्हणून सर्वच त्यांनी महाराज विचार केले, सगळेचे सगळे काय होईल होऊन होऊन. लोक नावं ठेवतील, काय होऊन काय म्हणतील, लोक मला शिंदळ म्हणतील. ते म्हणले, वाळोत हे जन म्हणोत शिंदळी, परी वनमाळी नवे संबे. जगाने वाळीत टाकलं तरी चालेल, लोकांनी मला शिंदळ म्हणलं तरी चालेल, पण वनमाळी नवे संबे अशी अवस्थाच निर्माण केली. तसं होण्याकरिता फार कष्ट असतात महाराज. ते म्हणले, परपुरुषाचे सुखभोगे जरी उतरोनी करी घ्यावे शीस, संसारा आगी आपुलीने हाते लावणे मागू ते पाहू नये. तुका म्हणे व्हावे तैशापरी धीट पतंग हा नीट दीपासोयी. म्हणून असं नाही जाता येत. म्हणून बाकीच्यांना सल्ला देऊन गेली, जाता जाता सांगत होते, तुम्ही ऐकावे कानी आमुचे नाचणी नाचू नका. जोवरी तुम्हा या मागिलांची आस तोवरी उदास होऊ नका. तुका म्हणे काय वयाविन धिंद पती ना गोविंद दोन्ही नाही. म्हणून तुम्हाला जर व्हायचं असेल तर निस्संग व्हावं लागेल. म्हणून निस्संग होण्याकरिता बळ लागतं. तिनं बळ लावलं आणि निस्संग होऊन त्याच्या घरात घुसली. आणि घरात घुसल्यावर घुसल्यावर त्यानं पण अनमान केला नाही महाराज.
ते टायमालाच वाचतंय, हा विशेष मुद्दा आहे महाराज. पॉईंटला वाचतंय महाराज ते नोट करतंय पॉईंट. त्याचं कारण आहे महाराज, परमात्मा सर्व व्यापक आहे आणि तो सर्वज्ञ आहे, त्याची अनुभूती आहे महाराज. असू द्या, तोच होकार देतोय की बरोबर आहे. निसंग झाल्याशिवाय घरात कसं घुसता येईल. क्षणभर आम्ही सोशिले वाईट, भोगिले आवीट नित्य निज सुख, साधिले आवीट निज सुख. निज सुख त्यांनी साधलं का, आधी वाईट सोसावं लागलं, थोडं सोसलं आणि मग अशी अवस्था प्राप्त झाली. घरात घुसले आणि मग त्यानं स्वीकार केल्यावर कळालं की बस आता पट्टराणी झाले. आणि हे सगळं करण्याकरिता बळ लावावं लागलं, म्हणून बळे अशी अवस्था निर्माण झाली. आणि आता तो माझा स्वीकार करतो ही भावना पोटात निर्माण झाली. आता कोणाचं भय राहिलं नाही, आता कोणाची चिंता राहिली नाही. आता निसंग अवस्था झाली, भगवंताशी एकरूप झाली. दिव्य असणारी भावना गोपी वर्णन करून सांगते. बळीयाचा अंग संग झाला आता, बळीयाचा अंग झाला आता, बळीयाचा अंग संग 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 झाला आता. नाही बयसिलता तुका म्हणे, नाही बयसिलता तुका म्हणे, गररी की झाले पटराणी बळे, गररी की झाले पटराणी बळे. नाही बयसिलता तुका म्हणे, नाही बयसिलता तुका म्हणे, परिरी की झाले पटराणी बळे, परिरी की झाले पटराणी बळे. वरिले सावळे परब्रह्म, वरिले सावळे परब्रह्म, सावळे परब्रह्म. वरिले सावळे परब्रह्म, परब्रह्म, परब्रह्म. सावळे परब्रह्म.
गोकुळातच गेल्यासारखं झालं नाही का. काल्याचे कीर्तन तसं वाटलंच पाहिजे महाराज. आपण वृंदावनातच आहोत. 12:30 वाजलेले आहेत. मी 10:30च्या दरम्यान सुरू झालं तर कीर्तन. निदान 2 तास तर खरे कीर्तन करायला मी तुमच्यावर अतिक्रमण नाही करणार. म्हणून बघू तुम्ही 10:30ला सुरू करून जर 12ला थांबायचा विचार करत असताना मग मात्र माझ्यावर अत्याचार आहे महाराज तो, आहे की नाही. मी थांबणार आहे आता लगेच. म्हणून गोपीत आणि भगवंताचा संग प्राप्त झाला आणि विभोर झाली. काय झालं? अंगसंग झाला. बळीयाचा अंगसंग झाला. आता बळीयाचा अंग संग झाला आता, नाही भय चिंता तुका मने, नाही भय चिंता तुका मने. घर रिघी झाले पट्टराणी बळे, घर रिघी झाले पट्टराणी बळे. घरात घुसल्यान पट्टराणी झाले, त्याचीच झाली महाराज. आता भय राहिलं नाही आणि चिंता राहिलं नाही एवढं सांगून थांबतो. कशाचं भय नाही राहिलं? आता समाजाचं तर नाहीच नाही, पण काळाचं सुद्धा भय राहिलं नाही आणि चिंता राहिली नाही. कशाची चिंता नाही राहिली? कोण काय म्हणते याची चिंता राहिली नाही. संसार त्यांनी कसा होईल आणि कसा कडेला जाईल याची चिंता राहिली नाही. त्यानं ती भय घालवलं आणि चिंता घालवली. का? तो बलवान आहे ना, बळी आहे. बळीयाचा अंग संग झाला. तर त्याची चिंता, जगाची चिंताच, कोण काय म्हणते याची चिंता नाही राहिली. साधू संत फार मर्यादित असतात महाराज. आता मज कोणी आडवाला झनी, तुका म्हणे कानी बहिरे झाले. कोण काय म्हणाल मला त्याच्याशी काय, मी आता बहिरीच झाले डायरेक्ट. कोण काय म्हणते याच्याशी घेणं नाही. साधू संत मर्यादित राहतात फार. वृंदावनात एक साधू होते वृंदावनात, फार मर्यादित होते महाराज. आणि ते भगवंताच्या सेवेत होते. एक दिवशी त्यांनी महाराज रोज गोवर्धनाची परिक्रमा करायची. रोज गोवर्धनाची 22 किलोमीटर रोज प्रदक्षिणा करायची. आणि एक दिवशी प्रदक्षिणा करायला गेल्यानंतर प्रदक्षिणा करता करताच त्यांनी महाराज उभ्यानं लघवी करायला एका बाजूला थांबले. लघवी करायला लागले, उभ्याने लघवी करायला लागले. उभ्याने लघवी करत जाऊ नये, आपण काय बैल थोडेच आहोत, म्हणून उभ्यानं लघवी करू नये. म्हणून ते तसं घडलं म्हणून सांगतोय, महत्त्वाचा विचार आहे. आणि ते पाहिलं त्या साधूला उभ्यानं लघवी करीत होते. त्यांचे मोठे महाराज होते आणि त्यांना जाऊन तक्रार केली. म्हणजे बघा ये, तुम्ही त्यांना फार मान देता आणि देवाचे भक्त म्हणता, एवढी सुद्धा मर्यादा म्हणजे उभं राहून लघवी केली. बोलून घेतलं महाराज. का म्हणले, मी ऐकलं तुम्ही उभं राहून लघवी केली. ते म्हणले काय करावं, हा कन्हैया ऐकतच नाही. अरे कन्हैयाचा आणि त्याचा काय संबंध आहे उभ्यानं लघवी करायचा? मग काय केलं, तो मला म्हणला तू घोडा हो, तो मला म्हणला तू माझा घोडा हो. म्हणून त्या कन्हैयाला मी घोडा होऊन खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेऊन प्रदक्षिणा करत होतो. मग घोडा काय बसून लघवी करतो का? असं उत्तर दिलं महाराज. मग समाजाची काय चिंता केली का, कोण काय म्हणाल मी उभ्यानं लघवी करतोय, काही चिंता नाही. का बरं? तो खांद्यावर घेतला होता ना, हा महत्त्वाचा आहे. त्याचा संग झाला होता आणि म्हणून चिंताच निघून गेली होती. तो पाहून गेल काय करायचं ते. एका उत्तरात पाया पडायला लागले सगळेजण, की त्यांना जाणीव झाली कन्हैया याच्या बरोबर आहे आणि कन्हैयाच्या खांद्यावर सुद्धा बसतो आणि कन्हैया याच्याकडून वाटेल तसं अशा पद्धतीने वागून घेतो. असं त्यांनी झालं पाहिजे. महत्त्वाचा विचार. गोपीला ते झालं. असं एका गोपीला झालं असं नाही. अशा अनेक गोपींच्या जीवनामध्ये भाव प्रगट व्हायला लागले. हा त्यांच्या घरात घुसायला लागला, कोणाचं लोणी खायला लागला, माठ फोडायला लागला, त्या गाऱ्हाणे घेऊन यायला लागल्या. मग गाऱ्हाणे ऐकून त्यांनी महाराज त्या परत त्यांच्या घरात जाऊन खोड्या करायला लागला. कोणाची त्यांनी विणीच ओढायला लागला, कोणाचा पदर ओढायला लागला, कोणाला चिमटाच घेऊन पळायला लागला, कोणाला तोंड वाकडं करून दाखवायला लागला, कोणाच्या गायी सोडून गाढवच बांधायला लागला गोठ्यामध्ये, कोणाच्या दाढीची विणीची गाठणच मारून दिली. अशा फार खोड्या केल्या. आणि सगळ्या खोड्या ऐकून त्यांनी महाराज यशोधरांनी त्रस्त झाले. किती ऐकायच्या? 12:30 त्यांनी वाजून 5 मिनटं झाले. अजून किती ऐकायच्या खोड्या? बस म्हणे आता उद्या जाई तू वनात जा. मग वनात जाण्याकरिता निघाला. सगळ्या सवंगड्यांना बरोबर घेतलं, गोमातेला बरोबर घेतलं. गाई गोपाळ सवंगडे वनात जाऊन अनेक प्रकारचे खेळ खेळला. खेळून सगळे दमले. पोटात भुकेचा डोम झाला. काहीतरी खायला दे देवा असं म्हणलं. मग खडकावर जाऊन उभा राहिला. सगळ्या गोपाळांना कमलाकार त्यांनी बसवलं आणि बसून त्यांनी महाराज पानांचं द्रोण तयार करून सगळ्यांच्या शुद्र एकत्र केल्या. त्याचा काला केला आणि भगवान सगळ्या गोपाळांना भरू लागला. भागवतकार त्याचं वर्णन करून सांगतात. हरे विभ्रदवेनुं जठरपटयो शृंगवेत्रेच कक्षे वामे पानो मश्रुणकवलं तत्फलान्यंगुलेषु तिष्ठन् मध्ये स्वपरिस्वरधो हासयन् नर्मभिस्वै स्वर्गे लोके मिशति बभुजे यज्ञभुग्बाल केली गोपाल कृष्ण भगवान
भगवंतानं काला केला गोपाळ संतुष्ट झाले. हा प्रसंग इथपर्यंत सांगायचा असतो. आपण त्या मुद्द्यापर्यंत आलेलो आहोत. म्हणून अशा पद्धतीने काला दोघांमध्ये होतो, देव आणि भक्तांमध्ये. कीर्तनामध्ये देव उभाच असतो, भक्तांची आवश्यकता असते. कोण्या भक्तांबरोबर भगवान काला करतो? ते ज्ञानोबराय तुकोबरायांसारखे निके वैष्णव असावेत. म्हणून त्यांचं चिंतन करून आपण अशा पुढील प्रसंग पाहूया. माऊली नारायण माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली नारायण माऊली तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा हा शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शुक सनकादिक नारद तुंबर ज्ञानोबा तुकाराम. आद्य जगद्गुरु शंकराचार्य ज्ञानोबा तुकाराम. शंकराचार्यांचं भजन घेण्याचं कारण, शंकराचार्य आपल्या वारकरी संप्रदायातले अविभाज्य घटक आहेत महाराज. आपण परमार्थाची नजर जर कशाने येत असेल तर शास्त्र शिकल्याने येते. म्हणून शास्त्र पाहायला गेलं की सगळ्यात आधी प्रस्थानत्रयी पाहावी लागते. म्हणून प्रस्थानत्रयी जर पाहायचे असेल तर ती प्रस्थानत्रयी सुलभ करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर शंकराचार्यांनी केलं. म्हणून त्यांना भगवान भाष्यकार मानतात. म्हणून त्यांनी त्यांचेच विचार आपल्या वारकरी संप्रदायामध्ये अशा पद्धतीने प्रवाहित होत आहेत. ज्ञानोबराय त्यांनी भाष्यकारा ते वाटपसतू म्हणतायत. नाथ महाराज वंदू आचार्य शंकरू म्हणतात. तुकोबराय तुका करी प्रणिपात म्हणतात दंडवत आचार्य. म्हणून आपणही त्यांचं त्यांनी असं चिंतन केलं पाहिजे. या उद्देशाने भजन आम्ही घेतो आहोत. थोडे दिवस मला लोक बावळट म्हणतील, मला माहिती आहे, म्हणतील थोडे दिवस. ज्यांनी खरोखर वादळ तयार केलं आणि फार मोठं काम करायला सुरुवात केली असेल त्याला सुरुवातीला लोक बावळटच म्हणतात. म्हणून मनोपरते मला त्याच्याशी काय कर्तव्य वाटत नाही. पण महाराज हे सगळ्या लोकांनी स्वीकारलं पाहिजे, गरज आहे त्याची. नाहीतर बाकीच्या सगळ्या गोष्टी जर त्याच्यामध्ये घुसल्या आणि लोकांचा बुद्धिभेद जर झाला तर मग त्यांनी 2500 वर्षापूर्वी धर्मस्थापना केली आणि धर्मप्रचाराकरिता जीव कासावीस केला, त्यांचे उपकारच विसरून जाऊ आपण. म्हणून त्यांनी जर धर्म टिकवलं नसतं तर आपण आज हिंदू सनातन परंपरेचे कसं काय राहिलो असतो. मग त्यांचे उपकार म्हणून या सगळ्या गोष्टी आपण आठवणीत ठेवायच्यात. म्हणजे संतांनी ठेवल्या, आपण पण ठेवल्या, म्हणून त्यांचं भजन अशा पद्धतीने घेतलेलं आहे. यथामत यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झाली सेवा भगवंताच्या चरणी, हनुमंतरायांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुणवान मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सगळ्यांच्या अंतकरणापासून धन्यवाद. साऊंड सिस्टीम सहज आहे, मला चांगलं बोलता आलं, त्यांचे धन्यवाद. दुरून दुरून पंचकृषीतून भाविक उपस्थित आहेत. श्रद्धेनं आपण सर्वांनी श्रवण केलं आहे. सगळ्यांचे धन्यवाद करतो. महाराज मंडळी त्यांनी उपस्थित आहेत. सर्वांच्या चरणावर मस्तक ठेवतो. याच ठिकाणी थांबतो. अतिशय सुंदर या छोट्याशा वाडीमध्ये हा सप्ताह 5 दिवसाचा कार्यक्रम त्यांनी संपन्न होतो. अनेक कार्यक्रम त्यांनी होतात. बऱ्याच वर्षांपासून येण्याचा योग आम्हालाही त्यांनी येत असतो. मंदिर त्यांनी फार सुंदर झालेलं आहे. हा सभामंडप त्यांनी महाराज अतिशय सुंदर झालेला आहे. सगळ्यांना पर्वणी प्राप्त झाली इथं कीर्तन प्रवचन सेवा श्रवण करण्याची. आणि म्हणून सगळेजण आनंदात भगवंताची सेवा करतात. तुका झाला शेकळस आणि भजन करा सावकाश म्हणून भजन करण्याची पर्वणी सगळ्यांना प्राप्त झाली. सर्वांना धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो. चाल झालीच असं गृहीत धरूया आणि मोठ्या प्रेमानं भगवंताचं चिंतन करते. कसं हे विठ्ठल जय जय विठ्ठल.